नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सगळ्यांना नमो बुद्धाय. जय भीम. धम्मसाकच्या समूह मुंबई यांचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, पाली साहित्य व बौद्ध धम्माचे अभ्यासक तसेच उपस्थित सर्व शीलसंपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना माझा नमो बुद्धाय. जय भीम. मागील 3.5 वर्षापासून दर रविवारी आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्या सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी, मांगल्यासाठी भगवान बुद्धाच्या वाणीला प्रकाशित करीत आहोत. धम्मपद अर्थकथा, गाथा कथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णत्वास नेऊन आता आपण जातक अर्थकथा काही महिन्यापासून सुरू केलेली आहे. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे ही आपणास नम्र विनंती. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने नलिनी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी श्रीचरण अनुसरावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. धन्यवाद ताई. आजचे मार्गदर्शक संदीप भगत सर यांचा थोडक्यात परिचय करून देते. सरांनी या मंचकावर जातककथाचे व्याख्यान बऱ्याच वेळा सांगितले आहे. सरांनी धम्मपद अट्टकथा देखील सांगितले आहेत. सरांनी BA व MA पालीतून केले आहे. शिवाय त्यांच्या क्षेत्रातील त्यांचे शिक्षण जसे MA इन ड्रॉइंग अँड पेंटिंग हे सुद्धा केले आहे. सर एक उत्कृष्ट आर्टिस्ट म्हणजेच कलाकार आहेत. सर विविध बुद्धिस्ट आर्ट प्रोजेक्टवर सुद्धा काम करीत आहेत. भाषा आणि बौद्ध कला या कोर्समधील विद्यार्थ्यांना सर निदान कथा, जातक अट्टकथा, जातकमाला आणि वेगवेगळी पुस्तक शिकवत असतात. शिवाय बौद्ध सौंदर्यशास्त्र हा विषय देखील सर विद्यार्थ्यांना शिकवत असतात. सरांनी अनेक सेमिनारमध्ये भाग घेतलेला आहे. त्यात अंत्यवासिका पाली परिषद 2010, 2011, 2012ला त्यांनी अटेंड केलेली आहे. दलित आर्ट अँड आर्टिस्ट हिंदी भाषा सेमिनार 2017ला, तसेच गुरु आणि शिष्य सेमिनार सुद्धा त्यांनी अटेंड केली आहे. उन्नीत शिल्प छाया आधारित टिप्पा परिचय विद्या सेमिनार सुद्धा सांगली इथे 2019ला अटेंड केलेली आहे. धम्मलिपी कला शिक्षक सेमिनार रायगडला 2019ला सरांनी अटेंड केली आहे. सरांनी अनेक बुद्ध स्थळांना भेटी देऊन त्यावरील इन्स्क्रिप्शन्स वाचन केले आहेत. त्यातील काही स्थळे अशी आहेत: बराबर हिल इन्स्क्रिप्शन, सारनाथ पिल्लर, सांची स्तूपा, लुंबिनी पिल्लर, लुरिया नंदग्रह पिल्लर, लुरिया अरेराज पिल्लर, अशा अनेक बुद्धिस्ट स्थळांना भेट देऊन सरांनी त्याची इन्स्क्रिप्शनचं वाचन केलेले आहे. सरांचा परिचय खूप मोठा आहे, तरी पण मी थोडक्यात आठवते.
आजची जातक अठ्ठकथा व्याख्यान क्रमांक 42 आहे आणि 86वे हे आपले जातक कथा आहे ती विमंतक जातक वर्णना. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या जातक कथेला सुरुवात करावी. नमो तस्सः भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धन्यवाद निर्जाताई, नयनाताई, नलिनीताई आणि समस्त धम्मसाकतच्या ग्रुप. मला पुन्हा आजच्या या लेक्चरसाठी बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. तर आज आपण जातक क्रमांक 86 शील विमंसक जातक वर्णना घेणार आहोत. आज आपण सरळ विषयाकडे जाऊया. शील विमंसक जातक वर्णना ह्या शीर्षकाचा अर्थ आपण समजून घेऊया सुरुवातीला. याच्यामध्ये जर आपण कोड करून जर बघितलं तर शील म्हणजे आपण सदाचार किंवा नैतिकता म्हणून आपण ओळखतो. विमंसक म्हणजे परीक्षक किंवा परीक्षा या अर्थाने पण होऊ शकतं ते. आणि एकंदरीतच ह्या शील विमंसक जातक वर्णनामध्ये नैतिकतेची जी परीक्षा जी आहे, जो घेणारा जो ब्राह्मण आहे त्याच्या संबंधित हे जातक आहे. ह्या जातकामध्ये आपल्याला खास करून जे शील जे आहे, शीलावरती भर देऊन याच्यावरती ह्या जातकामध्ये चर्चा झालेली आहे. खास करून शीलावरती प्रकाश टाकण्यात आलेला आहे. आणि हे जातक दर्शवते की शील केवळ व्यक्तीच्या सन्मानाचे कारण नसून ते आध्यात्मिक प्रगतीचे आणि इव्हन निर्वाण प्राप्तीचे द्वार देखील कसं खोलतं किंवा त्याचा बेस कसा आहे त्या संदर्भातलं हे जातक आहे. या जातकाच्या सुरुवातीलाच मला असे काही जे महत्वाच्या ज्या काही गाथा आहेत शीलाच्या बाबतीत ते मला सांगाव्याशा वाटतात. कारण तर पूर्ण त्रिपिटकभर आपल्याला शीलावरती खूप जोर देऊन बुद्धांची टीचिंग्स आपल्याला बघायला मिळते. ओके, तरी सुद्धा त्यातले जे नेमके जे काही आपण बऱ्याचशा अशा कार्यक्रमामध्ये म्हणा किंवा आपणही स्वतः निरंतर कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पंचशील तरी घेत असतो, राईट. तर त्यामुळे आपल्याला कळतं की शील किती महत्वाचं आहे. आणि नेमकं ह्या जातकामध्ये आपल्याला शीलाच्या बाबतीत खूप चर्चा झालेली बघायला मिळते. आणि ती कशा पद्धतीने हा जो विषय नंतर बुद्धांकडे जातो तर त्यावेळेस ते आपले पूर्वीचे जे काही अनुभव जे आहेत ते कसे शेअर करतात आणि शीलाचं महत्व कसं असतं त्या संदर्भात आपल्याला याच्यावरती माहिती मिळते. सुरुवातीला मी काही जे काही कोट काढलेले आहेत पालीचे, मग ते विशुद्धी मग्ग असो किंवा जटासुत्त संयुक्त निकायामधलं असो किंवा मिलिंद पय्यामधलं काही सुत्त आहेत, तर मी थोडक्यात ते अगदी किंवा धम्मपदातले काही शीलाच्या निगडीत असलेले काही सुत्त आहेत थोडक्यात सुरुवातीलाच मला सांगावंशे वाटतात. कारण तर त्याचं आपण नंतर कसा त्याचा उपयोग होऊ शकतो आपल्या या जीवनामध्ये. आणि या जातकामध्ये जो कॅरेक्टर जो आहे तो कसा या शीलाला रिलेट करून त्याची जी चर्या आहे तो उत्तरोत्तर तो कसा प्रगती करतो, नेमकं त्याच्याच संदर्भात ह्या सगळ्या गाथा आहेत. तर आपल्याला खास करून विशुद्धी मग्गामध्ये बुद्धघोषांनी जेव्हा विशुद्धी मग्ग लिहायला घेतला तर त्यावेळेस हे जटासुत्त आपल्याला बघायला मिळतं. आणि जटासुत्ताच्या आधारावरती यांनी ही जी काही गाथा आहे ती विशुद्धी मग्गाला सुरुवात करायच्या वेळेस त्याचं जे काय म्हणतात त्याची अठ्ठकथा सुरुवात करायच्या वेळेस त्यांनी ही लिहिली होती. आणि त्याच्यामध्ये महत्वाची जी ओळ जी आहे, गाथा जी आहे ती मी इथे तुम्हाला सांगतो की शीले पतिष्ठाय नरोस पय्यो चित्तं पय्येच भावयम आतापि निपको भिक्खू सो इमं विजटय जटन. ओके, तर हे बुद्धघोषांना श्रीलंकेमध्ये जेव्हा त्यांना तो जे महाविहारवासी भिक्षू होते त्यांनी त्यांची एक चाचपणी घेण्यासाठी की हे खरंच पाली चे
ज्या काही अट्टकथा आहेत त्या खरंच लिहू शकतात का, तर त्याच्या संदर्भातली जी काही चाचपणी होती त्याच्या निगडीतली हे गाथा आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो त्याचा अर्थ की शिलाच्या आधारावरती स्थित ज्ञानी मनुष्य मन आणि प्रज्ञा यांना विकसित करतो. प्रयत्नशील आणि विवेकी भिक्खू या गुंतागुंतीच्या संसार बंधातून मुक्त होतो. राईट. तर हेच प्रश्न केला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून हे आपल्याला ह्या जटासुत्तामध्ये भगवंतांनी पण याच्यावरती प्रकाश टाकलेला बघायला मिळतो. तर असेच इतर काही सुत्त आहेत, ज्या सुत्तांमध्ये काही गाथा आपल्याला बघायला मिळतात की जसं ह्याच शीलं नाम काय वची मनो संखातो शील संखातो गुण. म्हणजे शील म्हणजे शरीर, वाणी आणि मन याचे शुद्ध आचरण. अगदी साधी सोपी अशी व्याख्या आपल्याला शीलाची इथे बघायला मिळते की शरीर, वाणी आणि मन याचं शुद्ध आचरण म्हणजे शील. या अर्थाने आपल्याला याचा अर्थ आपल्याला समजायला समजतो. शीलं पतिष्ठा भिक्खूनं शीले ठितो भिक्खूं धम्मं पश्यति. शील हे भिक्खूसाठी मूलभूत आहे. जो शीलात स्थिर आहे तोच धम्म पाहू शकतो. ओके. त्यानंतर आपल्याला अजून एक गाथा बघायला मिळते की शीले सुगती यंतिं शीले भोग संपदा शीलें निभूतिं यंती तस्मा शीलं विशोदय. तर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की शीलामुळं सुख प्राप्ती होते, शीलामुळं समृद्धी मिळते, शीलामुळे निर्वाण प्राप्त होते. म्हणूनच ते शील कसं असायला पाहिजे, शुद्ध असायला पाहिजे आणि शुद्ध ते करतं. ओके. त्यानंतर अजून एक सामान्य फल सुत्तामध्ये आपल्याला बघायला मिळतं की शीलं समाधिं जनेती समाधी पय्यं जनेती पय्या विमुक्तिं जनेती. म्हणजे शीलामुळे ध्यान वाढते, ध्यानामुळे प्रज्ञा होते आणि प्रज्ञेमुळे मुक्ती मिळते. हे खूप सुंदर अशी गाथा आपल्याला आणि त्याचा अर्थ कळतो की शील किती महत्वाचं आहे. की शीलामुळे उत्तरोत्तर तुमचं कसं शील जर मजबूत असेल आपलं तर त्यामुळे आपलं ध्यान मजबूत होतं आणि ध्यान जर छान झालं तर आपली पय्या विकसित होते, उद्दीपित होते आणि पय्या विकसित झाली तर आपल्याला निर्वाणाचा साक्षात्कार होऊ शकतो. एवढं शीलाचं महत्व आपल्याला बघायला मिळतं. शेवटी दुसरी एक गाथा आपण नेहमी म्हणतो की सब्ब पापस अकरणं कुशलस्सोपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानं शासन. आता ह्या गाथेमधून आपल्याला बघायला मिळतं की शील भले बरेचसे असे शील आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे पंचशील असो, अष्टशील असो, दसशील असो भिक्षूंचे, किंवा भिक्खू भिक्षुनीचे विनय जर बघितले तेही शीलांमध्येच आपल्याला त्याला हे करता येतं. चूळशील, महाशील असे विविध प्रकार आपल्याला त्रिपिटकभर आपल्याला बघायला मिळतात. एकंदरीतच सब्ब पापस्स अकरणं आणि कुशलस्स उपसंपदा हे जे आपण नेहमी म्हणतो तर त्याच्यामध्ये शीलाचंच आचरण आपल्याला करायला सांगतात बुद्ध. आणि बुद्ध म्हणतात की हेच बुद्धांचं शासन आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या धर्माला जेव्हा आपण पाळण्याच्या स्वरूपातून जेव्हा आपण विचार करतो तर ते शीलाच्याच कॅटेगरीमध्ये येतं. राईट. तर शीलाला खूप एलोबरेट करता येतं. बुद्धांचा धम्म कसं आहे, खूप अगदी सुईच्या टोकापर्यंत आणू शकतो आणि अगदी आकाश व्यापू शकतो. अशा पद्धतीचं त्याची व्याप्ती कमी म्हणजे त्याला हे करू शकतो आपण. जसं की पंचशिलाला आपण चारिता आणि वारित शिलामध्ये बघतो. राईट. चारिताचे 5 शील आणि वारिताचे 5 शील. आणि जर त्याला काया वाचा मनाने त्याला आणखीन सेग्रिगेट केलं तर ते 15 30 प्रकारे पंचशील जे आहेत एवढ्या सूक्ष्म पद्धतीने सुद्धा आपल्याला इनडेप्थ अजून प्रॅक्टिस करायची असेल शिलाची, नुसत्या 5च शिलाची जे पंचशील आपण उपासक म्हणून आपण ग्रहण करतो तर त्या 5 शिलाला अजून चांगल्या पद्धतीचं आपल्याला पालन करायचं असेल तर आपल्याला अजून आपल्या ह्या पद्धतीने चारित आणि वारित शिलाच्या अनुषंगाने आणि काया वाचा मनाच्या अनुषंगाने त्या अजून कशा एलोबरेट करता येतात आणि त्या पद्धतीने जर आपण शिलाचं आचरण केलं तर त्याचं नक्कीच अशा पद्धतीची जी साधनेच्या संबंधित जे आपण आता हे बघितले की कशी साधना वाढते,
आणि साधनेमुळे आपली प्रज्ञा वाढते आणि नक्कीच मग तो निर्वाणाचा जो काही मार्ग जो आहे तो ओपन होतो, राईट. तर अशा पद्धतीने आपण सील वमनसक जातक वर्णनामध्ये काही माहिती ह्याच निगडीत असणार आहे. तर नेमकं त्या ह्या जातकामधलं जे वर्तमान काळामधलं जे काही कॅरेक्टर आहे जे बुद्धांना भेटतात, तर त्याच्या निगडली जातक कथा आहे ती आपण बघूया. नेक्स्ट मॅम. शीलंकिरेव कल्याणंती इदं सत्ता जेतवने विहरंतो एकं शीलविमंसकं ब्राह्मणं रब्बकथेसी. ओके. तर ही जी कथा आहे, हे जातक जे आहे भगवंतांनी जेतवनामध्ये विहार करत असताना एक शील विमंसक ब्राह्मणासंबंधी सांगितलेली ही काय आहे जातक आहे. ओके. नेक्स्ट मॅम. सो कीर कोसल राजानं निस्साय जीवती ती शरणं गतो अखंड पंचशिलो तिन्नं वेदानं पारगू. इथे आपल्याला बघायला मिळतं की हा जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मण कौशल राजाच्या मदतीने तो आपली जी काही निस्साय जीविती असं आपण इथे बघतो की तो कौशल राजाच्या मदतीने आपली काय करत होता, उपजीविका करत होता. ती शरणंग तो म्हणजे काय, तर तो ती शरणला काय गेला होता, शरण गेलेला होता किंवा धर्माला तो शरण गेलेला होता. बुद्धांच्या धम्माला तो, ह्या शब्दामुळे आपल्याला कळतं की तो बुद्धांच्या धम्माला तो जाणू शकत होता किंवा त्याच्यामध्ये तो श्रद्धाळू होता. हे या वर्ड मधून आपल्याला बघायला मिळतो. अखंड पंचशिलो तिन्नं वेदानं पारगू. इथे आपल्याला तो कसा पंचशिलाचं पालन करत होता आणि वैदिक परंपरेनुसार तुझ्या वर्गामध्ये येत होता, तर त्यामुळे त्याला वेदामध्ये तो सुद्धा पारंगत होता. राजा अयं शीलवा इति तस्य अतिरेक सम्मानं करोति. तर राजा त्याला हा सद्गुणी शीलवान आहे असे म्हणून अतिरेक सम्मानं करोति, म्हणजे त्याला अधिक सन्मान तो देत असे. सो चिंतेसी अयं राजा मयं अयेहि ब्रह्मणेहि अतिरेक सम्मानं करोति अतिवीय मंगरुं कत्वा पश्यति किन्नुखो एस मम जाति गोत्तकुल्ल पदेस सिप्प संपत्ति निस्साय इमं सम्मानं करोति उदाहु शील संपत्ति विमंसिसामि तावा इति. तर त्याने असा विचार केला की हा जो राजा आहे, अयंग राजा, माझा जो काही इतर ब्राह्मणापेक्षा, म्हणजे आई ब्राह्मणही म्हटलंय इथे की इतर ब्राह्मणापेक्षा अतिरेक सम्मान करोती, अधिक सन्मान का करतो. अतिव्य मंगरू, मला फार मोठा असा आधार जो आहे, आदर जो आहे तो का बरं करतो. तर किंग खो येस मम, हा काय माझ्या जात आणि जाती गोत्र कुलप देश सिप्प संपत्ती, म्हणजे इथे त्यांनी म्हटलंय की हा काय माझ्या जात गोत्र कुल किंवा प्रदेश किंवा सिप्प म्हणजे विद्या किंवा स्किल, ह्या संपन्नतेमुळे देत आहे का हा जो काही आदर जो आहे तो. तर उदाहू शील संपत्ती विमंसी सामी तावायती. तर हे सद्गुणामुळे शील संपत्तीमुळे आहे का, तर हे मी काय करेल, तपासून बघेल. काय या विमंसी सामी तावायती म्हणजे की हे मी काय करेल, तपासून बघेल. नेक्स्ट मॅम. तर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की हा जो ब्राह्मण जो आहे तो आपल्याला शीलवान कसा आहे, तो धर्मामध्ये तो परिचित आहे, बुद्धांच्या धम्माला तो परिचित आहे, तो सोबत वेदाचं ज्ञान सुद्धा आहे. अशा पद्धतीने ह्या प्रसंगामध्ये असं बघायला मिळतं की ह्यामुळे जो राजा होता, ज्या राजाकडे तो निश्रयित होता, म्हणजे आश्रयित होता, आणि त्यामुळे तो राजा काय करत होता, यांचं खूप इतर ब्राह्मणांपेक्षा जास्त सन्मान देत होते. ओके. तर ह्यामुळे आपल्याला इथे बघायला मिळतं की कशा पद्धतीने
शिलामुळे त्यांना वरकरणी का असोना त्यांना सन्मान आणि लोकांमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा भाव बघायला मिळतो त्यावेळेस. ओके, तर त्यामुळे ह्या ब्राह्मणाच्या बाबतीत त्याला एक असं वाटलं की आपण का नाही अशा पद्धतीची स्वतः चाचपणी करू की जे नेमकं बाबा मला कळत नाहीये की कशा पद्धतीने राजा मला माझ्या गोत्रामुळं की जातीमुळं की माझ्या विद्येमुळं मला हा अशा पद्धतीचा तो आदर सत्कार करतोय आणि त्यामुळे इतरही लोक त्यांना आदर सत्काराने बघतात. तर इथे जे जात किंवा विद्वत्ता जी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने त्यांनी स्वतःला परीक्षित करण्याचं बघण्याचं एक दृष्टिकोन ठेवला आणि त्यांनी तो विचार केला. तो सो एक दिवसं राजपट्टानं गंत्वा घरं आगच्छन्तो एकस हेरनिकस फलकतो अनापुच्छित्वा एकं कापनं गयत्वा अगमासी. तर आता काय केलं त्यांनी की तो एके दिवशी राजाच्या दरबारातून राजपट्टानं गंत्वा घरं आगच्छतो म्हणजे दरबारातून परत येत असताना एका सोनाराच्या दुकानातील जे फळकट जे आहे त्याच्यावरून परवानगी न घेता अनापुच्छित्वा एकं कहापण म्हणजे परवानगी न घेता एक कहापण जे आहे म्हणजे जे नाणं जे आहे सोन्याचं नाणं असेल ते तर उचलून तो घेऊन जातो. हेरनिको ब्राह्मणे गरुभावेन किंची अवत्वा निसिदी पूर्ण दिवसे द्वे कहापणे गणी. तर सोनाराने ब्राह्मणाचा जो गरुभाव जो आहे जो राजा सुद्धा त्या गरुभावाला आदर सत्कार करत होता तर त्यामुळे तो त्याला काहीच बोलला नाही म्हणजे किंची अवत्वा निसिदी म्हणजे न बोलता मौन पाळले त्यांनी. पूर्ण दिवसे द्वे कहापणे गणी. त्यांनी काय केलं दुसऱ्या दिवशी सुद्धा 2 कहापण घेतली. हेरनिको तथेव आदिवासेसी तरी सुद्धा त्या सोनाराने तसेच तथेव आदिवासेसी म्हणजे तसेच सहन केले. तृतीय दिवसे कहापण मुठ्ठीं अग्गहेसी. आता इथे काय झालं तिसऱ्या दिवशी त्याने मुठभर कहापण म्हणजे काय मुठभर नाणी उचलली. तेव्हा काय झालं अथ नंग हेरनिको अज्य ते ततियो दिवसो राजकुटुंबं विलुंप तंसा इति. तर तिथे काय झालं की तेव्हा सोनार त्याला म्हणाला ब्राह्मणाला की अज्य ते ततियो आज तिसरा दिवस आहे तुझा जणू काही तू राजकुटुंबा जे कुटुंब आहे किंवा राजघराण्याला तू लुटत आहेस म्हणजे राजकुटुंब विलुंप तंसा इति असं त्यांनी इथे म्हटलं त्याला. आणि पुढे काय म्हणतात की राजकुटुंब विलुंप कचोरो मे गहितो इति. तर राजघराण्याची लूट करणारा चोर माझ्या काय लागला हाती लागला. मे गहितो म्हणजे काय लागला हाती लागला. तिखंतु बीरवी त्याने जोरात किंकाळी म्हणजे आवाज केला. जसा चोर एखादा भेटल्यानंतर कशा पद्धतीची एक हे असते तशा पद्धतीने त्यांनी काय केली किंकाळी केली किंवा आवाज केला. अथनंग मनुष्या इतो चितो च अगंत्वा. तर हे ऐकून इकडून तिकडून इतो चितो म्हणजे काय इकडून तिकडून येऊन म्हणाले चिरंदानी त्वं शीलवाविय विचरी ती. तर तू खूप दिवसांपासून चिरंदानी म्हणजे खूप दिवसांपासून त्वं सज्जनासारखा शीलवा म्हणजे काय तर सज्जनासारखा वावरत होतास वागत होतास. द्वे तयोपहारे दत्वा बंदित्वा रयो दसेसू. असे म्हणत त्याला काय केलं त्यांनी 2 फटके दिले. द्वे तयोपहारे 2 फटके दिले आणि 2 फटके देऊन बंदित्वा रयो दसेसू त्याला बांधून त्याला राजाकडे नेलं. ओके, तर इथे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की कशा पद्धतीने आपल्याला पूर्वी राजा किंवा जो काही समाज होता त्यावेळेस त्यांना आदर सत्कार करत होता. आणि जेव्हा त्यांनी विचार केला की मी याची परीक्षा घेतो ह्या अशा प्रकाराचा की मला आदर का मिळतोय माझ्या नेमकं कुठलं कारण आहे की
कुठल्या गोष्टीमुळे मला आदर मिळतोय त्याची चाचपणी करायसाठी त्यांनी अशा पद्धतीची जी काही स्ट्रॅटेजी अवलंबली. तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे बघायला मिळतं की कशा पद्धतीने दोन पद्धतीने लोक बिहेव करतात. एक प्रकारची जी सोसायटीची जी दुटप्पी भावना जी आहे ती इथे आपल्याला बघायला मिळते की एकीकडे त्याच व्यक्तीबद्दल त्याचा आदर सत्कार होत आहे आणि दुसरीकडे त्याच्या चर्येमुळे त्याला दंडित करण्याचं काम इथे होत असल्या कारणाने आपल्याला अशा पद्धतीची दुटप्पी न्यायाची भूमिका जी आहे इथे आपल्याला सोसायटीकडून बघायला मिळते. तर त्याचं कारण आपण पुढे पुढे बघूया, नाही का. तर सन्मान कशामुळे मिळतो तेही आपल्याला याच्यामधून बघायला मिळतं की आधी तो कसा होता आणि नंतर त्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे त्याचा सन्मान काय होतं ढासळून जातं. आणि एक प्रकारचं प्रतिष्ठा जी आहे त्याची आणि एक प्रकारचं सत्य आणि जी काही दुशील जे आहे याचा एक प्रकारचा काय संघर्ष आपल्याला इथे बघायला मिळतो. म्हणजे प्रतिष्ठा आणि सत्याचा संघर्ष म्हणू आपण. अशा पद्धतीने म्हणजे आधी कसा होता आणि नंतर त्यांनी तशा पद्धतीची स्ट्रॅटेजी केली तर त्याला कसं हे केलं ट्रीट केलं लोकांकडून ती आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे त्याची जी काही नैतिकता जी आहे ती इथे कसोटीला लागलेली आपल्याला बघायला मिळते. ओके. तर राजा विपट्टी सारी हुत्वा कस्मा ब्राह्मण एव रूपं दुस्सील कम्मं करोसी इति. आता इथे जेव्हा राजाकडे त्याला आणण्यात येतं तर राजा काय होतो विपट्टी सारी म्हणजे दुःखी होतो, कष्टी होतो आणि म्हणतो की ब्राह्मण कस्मा ब्राह्मण एव रूपं दुस्सील कम्मं करोसी. ब्राह्मण तू असे दुष्कर्म का केलेस. ओके. असे म्हणून गच्छत तस्स राजानं करोथा इति. म्हणजे राजाने आज्ञा दिली आपल्या दरबारी सैन्यांना असे म्हणून जा आणि त्याच्यावर राजाचे आदेश पार पाडा, नाही का. असं राजानं करोथा म्हणजे काय तर जे काही करण्यायोग्य आहे एखाद्या नाही का जो कोणी जसा चोर आहे डाकू आहे ज्यांना दंडित करायचं जे काही आहे ते राजा काय करतो आदेश पार पाडायला सांगतात. तर ब्राह्मणो आह ना अहं महाराज चोरो इति आह. तर ब्राह्मण म्हणतो की महाराज मी चोर नाहीये. ओके. तर मग काय होतं आता कस्मा राजकुटुंबिकस्य फलकतो कहापणे गणी इति. तर राजा म्हणतो मग का राजकुटुंबिकाचे जे म्हणजे राजाच्या घराण्यातील किंवा असंही म्हणता येईल की तो सोनार असा शब्द येतो आपल्या इथे. तर त्यामुळे राजकुटुंब म्हटलं की जी काही त्यांची प्रजा म्हणू आपण त्याच्यामधला एखादा सोनार किंवा राजकुटुंबामधलाही सोनार असू शकतो. इथे क्लिअर कट आपल्याला बघायला तसं क्लिअरली असं मिळत नाही. परंतु कुटुंबिकचा अर्थ आपण दोन्ही अर्थाने इथे बघू शकतो की एक तर तो राजघराण्यातील सोनार असू शकतो कारण तर हा ब्राह्मण जो होता त्यांच्या राजदरबारामध्ये कार्य करत असल्या कारणाने ती त्याचं कनेक्शन आपल्याला इथे लावता येतं. ओके. आणि दुसरंही आपल्याला लावता येते की तो एखाद्या सोनाराच्या ठिकाणावरनं तो तशा पद्धतीची कृती करतो. ओके. पण इथे राजा काय म्हणतो की राजकुटुंबिकाच्या दुकानामधून नाही का त्यांनी जे कहापण घेतले होते तर ते तू का घेतलेस. तर एतं मया तई मम अतिसम्मानं करेन्ते किंगनुखो राजा मम जाती अदिनी निस्साय अतिसम्मानं करोति उदाहु शीलं निस्साय इति विमंसन थाय कतं इदानी पण मया एकं सेन ज्ञातं. ओके. तर इथे काय म्हणतो की हे मी एक प्रकारचा प्रयोग केला किंवा मला असं करावं लागलं कारण तर माझा अतिशय सन्मान आपल्याकडून होत होता नाही का अतिसम्मान करून ते असं तो म्हणतो. आणि किंगनुखो मग मी असा विचार केला की राजा माझं जे काही करण्यासाठी राजा माझा सन्मान माझ्या जाती वंशावर न करतात की माझ्या इतर जे काही गुण बघून तो तशा पद्धतीने माझा सन्मान करतो.
ओके, काय आधार आहे की माझा सन्मान एवढा आपल्याकडून होतो, की माझ्या उदाहू निसायती, की माझ्या चरित्र्यावर शिलावर आधारित माझा सन्मान होतो. ही ही जी काही बाजू आहे, मला ही परीक्षा करायची होती. मी ती तपासण्यासाठी म्हणजे विमर्शनथाय कथन, की ह्या तपासण्यासाठी मी हे कृत्य केलं. इदानी पनमया एकं सेन ज्ञातं. आणि आता मला काय झालं, निश्चितपणे कळालेलं आहे. ओके, ज्ञातं म्हणजे मला ज्ञात झालेलं आहे. ओके, की मला एक्झॅक्ट कशामुळे तो जो काही आदर जो मिळत होता, तर तो आदर मला नेमका कशामुळे मिळत होता, ते आता त्याचं काय मिळालं, मला कारण मिळालं. ओके, आणि ते मला ज्ञात झालं. ओके, तर यामुळे आपल्याला कळते की हा जो ब्राह्मण जो होता, जो आपले तो तीर रत्नामध्ये तो श्रद्धाळू होता, पंचशीलाचं पालन करत होता, वेद सुद्धा माहिती होते, तर त्यामुळे सदाचारी नैतिकता पूर्ण जीवन जगणारा हा ब्राह्मण होता. आणि तो आपल्या उत्तरोत्तर जी जी धार्मिक जी लाईफ आहे, स्पिरिच्युअल जी लाईफ आहे, त्याच्यामध्ये तो प्रतिष्ठित होण्याची ही एक प्रकारची जी प्रोसेस जी आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते. ओके, की इथे काय झालेलं आहे, आपण बघतो की ह्या त्यांच्या संवादामध्ये राजानी त्याच्या एक प्रकारच्या बाह्य प्रतिष्ठेच्या आधारावरतीच त्यांना एक प्रकारचं हे केलं होतं, नाही का. आणि त्यामुळे ब्राह्मणांनी त्याला एक प्रकारचं नैतिकतेचं प्रधान त्यांनी इथे बघितलं, मानलं, नाही का. इथे आपल्याला बघायला मिळतं की कशा पद्धतीने त्यांनी ती गोष्ट जाणली. ओके, तर इथे आपल्याला सामाजिक जी प्रतिष्ठा जी आहे, त्याच्यासाठी राजाचं जे काही महत्व जे आहे, की प्रजेमध्ये अशा पद्धतीचे जर काही कृत्य होत असेल, मग ते नैतिकतेचे असेल की अनैतिकतेचे असेल, तर त्याच्याकडे तो कसा बघतो, तर ते आपल्याला इथे बघायला मिळतं. आणि इथे अजूनही एक गोष्ट महत्वाची कळते आपल्याला, की कशा पद्धतीने पूर्वी आपलं शील जे आहे ते कशा पद्धतीने तपासलं जात होतं, कशा पद्धतीने उत्तरोत्तर धर्मामध्ये प्रतिष्ठित होण्याचे जे काही मापदंड आहे ते स्वतःच कसे निर्माण करून त्याच्यावरती कार्य करत होते, याची आपल्याला ह्या संवादामधून प्रचिती येते, नाही का. एक प्रकारचं ह्या ब्राह्मणाला जे काही विमर्शा करायची होती ती त्यांनी इथे आपल्याला केलेली बघायला मिळते. ओके, नंतर यथा शीलमेव निस्साय तया मम सम्मानो कतो न जाती अदिनी तथा हि मे इदानी राजानं कारेसी. तर यथा शीलमेव, माझा सन्मान जो आहे, निस्सायतया मम सम्मान करतो, केवळ माझ्या चरित्रावर शिलावर आधारित आहे. न जाती आदीनी, म्हणजे जे काही आधी जाती, त्याचं गोत्र, त्याचा प्रदेश, त्याच्यामध्ये असलेलं जे स्किल आहे, विद्या ज्या आहेत, त्याच्या आधारावर नाही आहे हे त्याला स्पष्ट इथे कळतं. तर त्यामुळे काय करत तथाही मी, त्यामुळे आता मी इदानी राजानं कारेसी, राजाला काय केलेलं आहे, मी रिअलाइज करून दिलेलं आहे, त्याला एक प्रकारचं शिकवलेलं आहे. अशा पद्धतीने इथे तो हे करतो. स्व अहं इमिना कारणेन इमस्मिन् लोके शीलमेव उत्तमं शीलं प्रमुखंती सन्निठानं गतो. तिथे काय म्हणतो की या कारणामुळे मी या निष्कर्षावर पोहोचलो आहे. ओके, स्व अहं इमिना कारणेन, हे जे काही कारण आहे जे आतापर्यंत आपण बघितले की कशा पद्धतीने त्यांनी विमर्शा केली आणि विमर्शा करून त्याला जे काही फलस्वरूपामध्ये शील किती महत्वाचं आहे हे कळलं, म्हणजे निष्कर्ष कळला. आणि निष्कर्ष कळून त्यांनी त्यावरती तो प्रतिष्ठित झाला, हे यावरून आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे इमस्मिंग लोक, ह्या जगात चारित्र्य जे आहे, शील जे आहे ते सर्वश्रेष्ठ आहे हे तो म्हणतो. शीलं प्रमुखंती, म्हणजे जे शील जे आहे, चरित्र जे आहे ते कसं आहे, प्रमुख मानलं आहे. आणि त्यामुळे या शिलाचं काय, इमस्संग पनाहं शीलस अनुच्छविकं करंतो, या शिलाचा काय योग्य प्रकारे प्रतिसाद एक प्रकारचा असताना, नाही का. गेहे ठितो किलेसे परिभुंजतो न सक्की सामी कातुम अज्जेव जेतवनंगत्वा
गंत्वा सत्तू संतिके पबिज्जी सामी. तर तो काय करतो की बाबा अशा पद्धतीचा त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे त्या अनुभवाच्या बळावरती तो त्याचा अवलंबन करतो. तो एक प्रकारचं त्याला निमित्त म्हणू, धर्म संवेग म्हणू, ह्या अर्थाने त्या गोष्टीकडे तो बघतो आणि कम्प्लीट एक प्रकारची जी विरक्ती जी आहे ती डेव्हलप होते या ब्राह्मणामध्ये. आणि तो म्हणतो की गेहे ठितो किलेसे परिभुंजतो, घरात राहूनच विषय भोग घेत असताना, राईट, मी हे साध्य करू शकणार नाही, न सक्की सामी कातो. म्हणजे हे जे जो निर्माणाचं जे काही अंतिम लक्ष जे आहे ते जर मला साध्य करायचं असेल तर मी अशा पद्धतीचा जो विषय भोगामध्ये जे लुप्त असणारं माझं जे काही हे सांसारिक जीवन आहे याच्यामध्ये जर मी अशा पद्धतीचा जो भोग घेतला तर मी अशा पद्धतीची जी काही जे काही मला साध्य करायचं ते काय करू शकणार नाही, साध्य करू शकणार नाही. अजेव जेतवनं गंत्वा, म्हणजे अजेव म्हणजे आजच जेतवना जाऊन गंत्वा भगवंताच्या सानिध्यात, म्हणजे सत्तू संतिके पबिज्जी सामी, भगवंताच्या सानिध्यात काय करेल, प्रवज्जा घेईल. तर इथे काय म्हणतात, पबज्जंग मे देत देवा इति वत्वा राजानं अनुजाना पेत्वा जेतवना अभिमुखो पायासी. तर मला प्रवज्जा द्या अशी ब्राह्मणाने राजाकडे विनंती केली किंवा एक प्रकारचं अनुमती मागितली. कारण तर त्यांच्या सेवेमध्ये असलेला हा ब्राह्मण असल्या कारणाने राजाचं जे अनुमोदन जे आहे किंवा एक प्रकारची अनुमती जी आहे ती त्यांना हवी असते. आणि त्यामुळे ते म्हणतात की मी आजच्या आजच जेतवनात जाईल आणि शास्त्राकडे मी प्रवज्जित होईल. तर राजा काय करतात, अनुजाना पेतवा, राजाने परवानगी दिल्यानंतर तर हे जे ब्राह्मण जे आहे जेतवन अभिमुखो पायासी, तो जेतवनाच्या दिशेने निघाला. ओके. तर इथे आपल्याला या प्रसंगावरून आपल्याला स्पष्ट होते की कशा पद्धतीने जे ह्या ब्राह्मणाचं जे मानसिक जो काही प्रवाह जो आहे तो उत्तरोत्तर कशा पद्धतीने तो प्रतिष्ठित झाला शिलाच्याच बळाने. आणि त्यांनी जे शिलाचं जे महत्व जे आहे, नैतिकतेचं जे काही महत्व आहे ते कसं खरं हे जीवनाचा सार आहे किंवा ही संपत्ती आहे. आणि ते जाणल्यामुळे तो आपल्या जीवनामध्ये काय करू शकला, एवढ्या मोठ्या प्रमाणात विरक्ती डेव्हलप करू शकला की शेवटी त्याचं पर्यावसन जे होतं ते पबज्जा घेण्याच्या इच्छेमध्ये. ओके. आणि इथे आपल्याला बघायला मिळतं की कशा पद्धतीने विषय भोग जो आहे, विषय भोग म्हणजे काय तर आपण सांसारिक जीवनामध्ये असताना, गृहस्थ जीवन जगत असताना आपल्याला विविध अशा विषयाचा जो काही आपण भोग घेत असतो, नाही का. आणि ते निर्वाण प्राप्तीसाठी अडथळे म्हणून त्यांनी ते बघितलं, त्याच्यामध्येच त्यांनी विरक्ती डेव्हलप केली आणि धर्मसभेत जागा झाला. आणि ह्याच त्याच्या नैतिकतेच्या ज्या काही नैतिकता आणि विषय भोग जे आहे या दोघांमधला जो काही संघर्ष जो आहे त्याचं आपल्याला ह्या त्यांच्या संवादामध्ये बघायला मिळतं की तो जो संघर्ष जो आहे नैतिकता आणि विषय भोगाचा, म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा पबज्जा घेतो तर पबज्जा घेण्याच्या पूर्वीचा जो काही काळ जो आहे तो किती महत्वाचा आहे आणि तो समजून घेण्यासाठी हे जे जातक जे आहे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याची जी प्रोसेस जी आहे ती समजण्यासाठी आपल्याला मदत होते. ओके. आता इथे एक प्रकारचं त्यांनी प्रवज्जा घेण्याची जी काही इच्छा प्रगट केली ती राजांना सुद्धा त्यांनी अनुमती दिली याचं आपल्याला इथे बघायला मिळतात की अनुमती राजा देतो. म्हणजे राजा जो कौशल नरेश प्रसेनजित आहे तो किती धर्मामध्ये प्रतिष्ठित आहे किंवा धर्माची त्याला किती जाण आहे तेही त्याच्यावरनं आपल्याला कळतं. आणि त्यामुळे तो अनुमती देतो आणि अनुमती दिल्यानंतर हा जेतपणाकडे तो निघतो. नेक्स्ट मॅम. अथनं ज्ञातीसु हज्ज बंधवा सन्निपतित्वा निवारेतुं असक्कोंता निवतिंसु सो सत्तु संतिकं गंत्वा
तस्य तं अय्य पबज्जं याचित्वा पबज्जंच उपसंपदंच लभित्वा अविसट्टक कम्मठानो विपस्सनं वडेत्वा अरहन्तं पत्वा सत्तारं उपसंकमित्वा भन्ते मयं पबज्जा मत्थकं पत्ता इति. आता इथे आपण बघितलं की कशा पद्धतीने त्यांनी ठोस असा निर्णय घेतला आणि शेवटी जेतवनाकडे जाऊन त्यानंतर त्याच्या पूर्वी जसे ते निर्णय घेतात तर त्यावेळेस त्यांचे जे ज्ञाती समूह आहे, त्यांचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी जी आहे ते त्यांना एकत्र येऊन सन्निपतित एकत्र येऊन निवार येतून असं कोणता, म्हणजे त्याला बाबा पबज्जा घेऊ नको अशा पद्धतीची त्यांना ते प्रयत्न करतात, परंतु ते तसे करण्यात असमर्थ होतात. ओके, आणि ते मागे हटतात. कारण तर ह्या ब्राह्मणाचं जे काही ठोस असा जो निर्णय झालेला होता आणि विरक्तीमध्ये अगदी मोठ्या प्रमाणामध्ये ती उत्पन्न झाली होती, त्यामुळे त्याच्यामध्ये आता बिलकुल मागे हटण्याची जी बाबच जी आहे ती आपल्याला दिसत नाही. तर त्यामुळे संन्यासाची जी काही मागणी जी आहे ते आपल्या जशी राजाला ते हे करतात तसं ते शास्त्राजवळ जाऊन काय करतात, संन्यासाची मागणी करतात. ओके, सो सत्तू संतिगं गत्वा राजांना जसं परवानगी घेऊन ते इथे येतात तर बुद्धांना ते याचना करतात आणि बुद्ध त्यांना संन्यास आणि उपसंपदा, म्हणजे जसं ते याचना केल्यानंतर त्यांना पबज्जनच्या आणि उपसंपदांच्या लभित्वा, इथे दोन गोष्टी आपल्याला सोबत बघायला मिळते की त्यांना संन्यास आणि उपसंपदा म्हणजे प्रवज्जा होते आणि लागली त्यांची उपसंपदा त्यांना मिळवल्या जाते आणि ते मिळून ते काय करतात नंतर अविसट्ट कम्मठान दृढपणे एक प्रकारची कठोर अशी ते साधना करतात. विपसनं वढेत्वा, विपश्यना जी आहे ती ते काय करतात, वाढवतात. अर्हतं पत्वा सत्तारंग उपसंकमित्वा, अर्हत्व पद प्राप्त करून बुद्धांकडे म्हणजे शास्त्रांकडे ते जातात आणि जाऊन भन्ते मयंग पबज्जा मत्थकं पत्ता इति, म्हणते माझी जी संन्यास घेण्याची जी काही जो हेतू होता, दीक्षा घेण्याचा जो काही हेतू होता ते काय झालेला आता पूर्ण झालेला आहे. का झालेला आहे, कारण तर अर्हत्व जे काही पद जे आहे, जी जीवनमुक्त जी अवस्था जी आहे ती त्यांनी प्राप्त केली. तर हा जो काही त्याचं हे अवस्थन जे होतं तर ते अर्हत्व पद प्राप्त करतात. म्हणजे त्यांच्या एकंदरीत त्यांची मानसिक जी परिस्थिती जी आहे एखाद्या साधकाची, ज्याच्या मनामध्ये जो धर्मसंवेग जागृत होतो आणि तो धर्मसंवेग सतत ठेवून जो मनसिकार आहे एक प्रकारचं त्याला त्या दिशेने तो ठामपणे पुढे तो चालत जातो आणि निर्वाण पदाची प्राप्ती ते करतात. ओके, तर इथे बुद्धांना ते जाऊन आपलं जे काही हेतू होता त्याचं ते हे करतात, जाणीव करून देतात की बाबा माझं जे संन्यास जीवन घेण्याचं जे काही हेतू होता ते आता काय झालं, पूर्ण झालेलं आहे. अय्यंग व्याकसी व्याकरणं भिक्खू संगे पाकटंग जाती असे सांगितले. आणि व्याकरण म्हणजे काय तर जी धर्मचर्चा जी आहे, कशाची धर्मचर्चा, कारण तर ह्या ब्राह्मणांचं ज्या पद्धतीचं प्रसंग त्यांनी अनुभवला, ज्या पद्धतीने अर्हत्व पद प्राप्त केलं, तर त्या संदर्भातली जी काही चर्चा जी आहे ती भिक्खू संघामध्ये काय झाली, पाकटंग जातं म्हणजे प्रसिद्ध झाली. अथेक दिवसं धम्मसभायं सन्निपतिता भिक्खू हौसो असुको नामरयो उपट्ठाक ब्राह्मणो अत्तनो शीलं विमंसित्वा राजानं अपुच्चित्वा पबज्जित्वा अर्हते प्रतिष्ठितो इति. आता इथे काय झालं की एके दिवशी काय झालं, धर्मसभेत
एकत्र आलेले जे भिक्षू आहेत ते काय करायला लागले, औसो अमुक अमुक नावाचा जो भिक्षू आहे नाही का, जो राजाचा काय उपट्ठाक आहे, ब्राह्मण जो उपट्ठाक ब्राह्मण आहे, कोणत्या राजाचा, कोसल नरेशचा. तर हा काय केलाय त्यांनी की ब्राह्मण स्वतःचे जे चारित्र्य जे आहे, जे स्वतःचं जे सील जे आहे त्यांनी काय केलं, तपासलं, त्याची परीक्षा घेतली, विमंसित्वा परीक्षा करून राजानं अपुचित्वा पबज्जित्वा, ओके, राजाकडे विचारणा करून संन्यास घेऊन पबज्जित्वा, आणि त्यांनी काय केलं, अर्हते प्रतिष्ठितो, अर्हत्व पदावरती काय झाला, स्थिर झाला, प्रतिष्ठित झाला. तस्य गुणं कथायमाना निसिंदिसु, अशा पद्धतीचं त्यांचे जे गुणगान जे आहेत ते करत भिक्षू काय बसले होते. ओके, अशा पद्धतीने इथे आपल्याला आपल्या जीवनातील निर्णय आणि वर्तन जे आहे या भिक्षूंनी कशा पद्धतीने तपासलं याची चर्चा आपल्याला इथे बघायला मिळते. कशा पद्धतीने त्यांच्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आपल्या विचारावरती ठाम राहिले, आणि कशा पद्धतीने त्यांनी जे संन्यासी जीवन जे आहे किंवा पबज्जा जी आहे ते घेण्यावरती ते काय राहिले, ठाम राहिले, आणि त्याचा त्यांना लाभ झाला, अर्हत्व पद प्राप्त करून. ओके, आपल्याला एक प्रकारचं जसं आता इथे बघितलं गेलं की भिक्षूंनी या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावरती पडल्यानंतर कशा पद्धतीने ते चर्चा करत बसले होते, आपल्याला बऱ्याचशा अशा जातकामध्ये सुद्धा आणि इतर काही सुत्तामध्ये पण बघायला मिळतात की भिक्षू एखाद्या विहारामध्ये चर्चा करत बसत असताना कशा पद्धतीने त्याच्या आपल्याला तिथे मिळते, आणि तिथे मग बुद्ध कसे जातात आणि मग कशी ते चर्चा सत्र जे आहे ते कसं घडून येतं ते आपण बघूया. तर इथे आपल्याला बघायला मिळतं की जो सिलवान जो ब्राह्मण होता त्यांनी उत्तरोत्तर धर्मामध्ये प्रगती केली आणि तो अर्हत्व पद प्राप्त केलं. त्यामुळे तो ह्या सगळ्या समाजाच्या दृष्टिकोनातून काय झाला, तो प्रशंसित झाला किंवा त्याची प्रशंसा केली जात होती. राईट. तर अशा पद्धतीने शिलामध्ये प्रतिष्ठित असणाऱ्या व्यक्तीला मान सन्मान मिळतो असं आपल्याला यामधून बघायला मिळतं. ओके, सत्ता अगंत्वा काय नुत्त भिक्कवे एतरी कथाय सन्निसिन्ना इति. तर इथे काय झालं, बुद्ध येऊन भिक्षूंना विचारतात की काय आहे भिक्षूंनो, काय नुत्त, आता कोणत्या विषयावरती एकत्र सन्निसिन्ना चर्चा करून चर्चा करत आहात तुम्ही, एकत्र चर्चा करत आहात. पुच्छित्वा इमाय नामा इति उत्ते न भिक्कवे इदानी अयमेव ब्राह्मणो अत्तनो शीलं विमंसित्वा पबज्जित्वा अत्तनो पतिष्ठं अकासी. ओके, तर विचारल्यानंतर ही त्यांचे नाव आहे का असे विचारले गेले. भिक्षूंनो, हा ब्राह्मण पहिल्यांदाच स्वतःच्या शिलाची नाही का, इदानी आयमेव म्हणजे काय, तर हे जे ब्राह्मण जे आहे यांनी आत्ताच म्हणजे अत्तनो शिलं म्हणजे आत्ताच काही शिलाची अशी त्यांनी कसोटी पाहिलेली नाही आहे. ओके, तर अत्तनो प्रतिष्ठं अकासी पाहून संन्यास पबज्जित्वा म्हणजे संन्यास घेऊन स्वतःला त्यांनी अशा पद्धतीने निर्वाणामध्ये तयार केलं नाही, तर अशा पद्धतीने पुबेपी पंडिता अत्तनो शीलं विमंसित्वा पबज्जित्वा अत्तनो पतिटं करिसून वत्वा तेही याचितो अतितं हारी. ओके, तर पूर्वी सुद्धा जे पंडित जे होते अशाच पद्धतीने आपल्या शिलाला शीलं विमंसित्वा, शिलाला काय केलं, परीक्षित केलं, परीक्षण केलं, त्याची परीक्षा करून पबज्जा घेऊन स्वतःला काय केलं, निर्वाणामध्ये प्रतिष्ठित केलं नाही का. तर असं म्हणून वत्वा तेही याचितो अतितं हारी. तर भिक्षूंच्या विनंतीवरून, याचनेवरून बुद्धांनी आपली भूतकाळाची जी काही आठवण त्यांनी करून दिली. तर इथे आपल्याला
बघायला मिळतं की कशा पद्धतीने बुद्ध या चर्चेमध्ये येतात आणि भिक्षू संघाला विचारतात की कुठल्या बाबतीत तुमची चर्चा चाललेली आहे. तर इथे कशा पद्धतीने त्या भिक्षूंच्या बाबतीत सांगतात की अशा अशा पद्धतीने हा भिक्षू अशा अशा पद्धतीने तो शिलामध्ये प्रतिष्ठित होऊन आपली स्वतःची शिलामध्ये आपली चाचपणी करून तो कसा पब्बज्जा घेतो आणि कसा तो अर्हत्व पदामध्ये प्रतिष्ठित होतो. तर अशा पद्धतीचं चर्चा इथे होते आणि या चर्चेवरती बुद्ध म्हणतात की त्यांनी अशा पद्धतीने आत्ताच झालेलं नाही तर पूर्वी सुद्धा बऱ्याच पंडितांनी अशा पद्धतीने आपलं शिलांचं जे काही परीक्षा जी आहे ती केलेली आपल्याला इथे बघायला मिळते. त्यांनी अशा पद्धतीने आपल्या पूर्वीच्या भूतकाळाची जी बाब जी आहे ती लक्षात आणून देतात आणि इथे आपल्याला बघायला मिळतं की कशा पद्धतीने पूर्वी सुद्धा अशा पद्धतीने परीक्षा घेतल्या जात होतं. त्याचं आधार म्हणून बुद्ध आपली अतीत जी कथा आहे ती इथे आपल्याला सांगताना पुढे सांगतात ते. परंतु इथे आपल्याला कळतं की कशा पद्धतीने बुद्ध जे आहे पूर्वी बऱ्याचशा अशा जातकामध्ये आपल्याला बघायला मिळतं की त्या जो करंट जो म्हणजे 55 मधला जो काही कॅरेक्टर जो असतो त्याचंच कनेक्शन पूर्वी ते लावत असतात. तर इथे सुद्धा तशाच पद्धतीने पूर्वीचे पंडितामध्ये स्वतःला ते हे करून काय करतात, हा जो काही ब्राह्मण जो आहे तो ब्राह्मण अशी कनेक्ट न करता स्वतःला आपल्या पूर्वीच्या लाईफ मधली बोधिसत्वाची लाईफ ते सांगतात. म्हणजे यावरून आपल्याला एक वेगळं असं एक जातक आपल्याला या निमित्ताने बघायला मिळतं की इथे स्वतः ते जे 55 मधले जे कॅरेक्टर आहेत ब्राह्मण जे आहेत शीलमीमांसा, तर ते त्याला कनेक्ट न करता पूर्वीच्या पंडितांना ते कनेक्ट करतात. त्यांनी सुद्धा अशा पद्धतीची प्रॅक्टिस केली ते नमूद करताना ते सांगतात. म्हणजे कशा पद्धतीचा शिलाचा त्यांनीही अशा पद्धतीचा शोध घेतलेला, अशाच पद्धतीने त्यांनी परीक्षण केलेलं बघायला मिळतं. त्यामुळे कशा पद्धतीने ते पुढे आपल्या पूर्व जन्माची जी काही ही आहे आपल्या पुभे निवास ज्ञानामुळे ते सांगतात ते आपण बघूया. ओके. अदिते वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जंकारेंते बोधिसत्तो तस्य पुरोहितो अहोसी. भूतकाळात वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राजा राज्य करत असताना तेव्हा बोधिसत्व त्यांचा प्रधान पुरोहित म्हणजेच ब्राह्मण जे आहे ते ह्या ब्रह्मदत्तांचा पुरोहित म्हणून होता. दान अधिमुक्तो शील झाय सयो अखंड पंचशीलो. येथे सुद्धा तो खूप दान आधी याच्यामध्ये तो हे होता, प्रिय होता, दान प्रिय होता. शिलामध्ये तो आचरण करणारा होता. अखंड पंचशील जे आहे तो काय करत होता, पालन करत होता. ओके. राजा शेष ब्राह्मणेही अतिरेकं तस्य समानं करो इति. तर त्याच पद्धतीने जसं आधीच्या ब्राह्मणाच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं की कशा पद्धतीने अतिरेक सन्मान त्यांना प्राप्त होत होता, तशाच पद्धतीने इथे सुद्धा ह्या बोधिसत्वाला तशाच पद्धतीचा सन्मान जो आहे तो पूर्वीसारखाच आपल्याला इथे बघायला मिळतो. पुरीस दिसमेव म्हणजे पूर्वीसारखाच जसा त्या ब्राह्मणाला मिळाला होता. बोधिसत्ते पण बंधित्वा रैयो संतिकं नियमाने अहितुंडिका अंतर्विकीयं सप्पं किळापेंता नगुंठे घणतीं. इथे आपल्याला बघायला मिळतं की सत्वाला अशाच पद्धतीने कैद करून त्यांना बांधून राजाकडे घेऊन जात असताना, ओके, रैयो संतिकन म्हणजे त्यांना जवळ त्यांच्याकडे घेऊन जात असताना नियमाने अहितुंडिका जो
अहितुंडिका म्हणजे काय, सर्प खेळवणारा जो गारुडी असतो तो अंतर्विथीयन म्हणजे काय तर एका मार्गाच्या बाजूला किंवा एका गल्लीत सप्पंग किळा पेनता म्हणजे सापाचा जो खेळ जो आहे तो करत होता. तो काय करत होता, न गुंठे गणती म्हणजे शेपटीला पकडत होता, गिवाये गणती मानेवर पकडत होता, गले वेठेंती गळ्यामध्ये गुंडाळत होता. ओके. बोधिसत्व ते दिसवा मातात येवं सप्पंग न गुंठे गणत मा गिवाय गणत मा गले वेठेत. ओके. तर बोधिसत्वांनी ते बघितलं आणि पाहून म्हणजे दिसवा की त्यात असे सापाला किंवा सापाच्या शेपटीला धरू नकोस. ओके. किंवा मानेला धरू नकोस, मा गिवाय गणत मा गले वेठेत म्हणजे गळ्यात गुंडाळू नकोस. अयन्नी वो डंसित्वा जीवित खयांग की काय होईल, तुला तो दंश करेल, तुला चावू शकतो, तुझा जीवित खयांग म्हणजे तुझा जीव सुद्धा काय होऊ शकेल, जाऊ शकेल. अशा पद्धतीने इथे आपल्याला बघायला मिळतं की कशा पद्धतीने बुद्धांनी ही अतीत जी कथा जी आहे, अतीत वस्तू जी आहे ते सांगताना इथे ते ब्रह्मदत्त राजा राज्य करत असताना तिथे हे पुरोहित म्हणून बोधिसत्व असतात आणि तशाच पद्धतीची परीक्षा होते जशी पूर्वीच्या आपण बघितलेल्या ब्राह्मणाच्या बाबतीत झाली. त्यांनी सुद्धा तशाच पद्धतीने हे केली होती, नाही का, विमर्शा केली होती आपल्या शिलाची परीक्षा घेण्यासाठी. आणि त्याला तशाच पद्धतीने लोकांनी मारलं, तशाच पद्धतीने त्यांना बांधलं आणि राजाकडे ते घेऊन जात असताना त्यांना मध्येच अशा पद्धतीने गारुडी बघतो आणि त्या स्थितीमध्ये सुद्धा बोधिसत्व त्या गारुड्याला म्हणतो की अशा पद्धतीने तू त्याला खेळू नकोस, तुझा जीव सुद्धा जाऊ शकतो. ओके. तर इथे या संवादामध्ये आपल्याला बोधिसत्वाचा जो ज्या परिस्थितीमध्ये ते आहेत तर त्यांची नैतिकता, त्यांचं दयाळूपणा, करुणा जी आहे त्या सापाप्रतीची, म्हणजे ते स्वतः संकटात आहेत तरी सुद्धा त्यांनी ती जी नैतिकता जी आहे, ती जी करुणा जी आहे ती त्यांनी सोडली नाहीये, हे आपल्याला इथे बघायला मिळतं. किंवा अज्ञानामुळं संकट ओढवते हे सुद्धा आपल्याला इथे कशा पद्धतीने एक प्रकारचं तो हे होऊ शकतं बाबा, त्याच्या बाबतीत हा बोधिसत्व जो आहे तो त्यांना रिअलाइज करून देतो. ओके. तर अशा पद्धतीचं एक प्रकारचं मार्गदर्शन ते त्या अवस्थेमध्ये सुद्धा ते करताना आपल्याला बघायला मिळतं. ओके. तर अशा पद्धतीने ते नैतिकता किंवा दुसऱ्याचं रक्षण अशा पद्धतीचे जे काही भाव जे आहे ते आपल्याला या त्यांच्या संवादामध्ये बघायला मिळतं. आणि नेक्स्ट आपण बघूया की अहितुंडिका अयं ब्राह्मण सप्पो शीलवा आचार संपन्नो तदिसो दुस्सील न होती त्वंगपण अत्तनो दुस्सीलताय अनाचारेन राजकुटुंब विलुंपक चोरोती बंदित्वा नियसी इति अहंसो. तर इथे काय झालं की तो अहितुंडिका म्हणजे तो गारुडी जो आहे, जो सापाला खेळत होता, त्यांनी जे ऐकलं बोधिसत्वांनी म्हटलेलं आणि तो म्हणतो की हे ब्राह्मण, अयंग ब्राह्मण म्हणजे हे ब्राह्मण, हा साप जो आहे ना तो कसा आहे, आचार संपन्न आहे. ओके. तो शिलवान आहे. अशा पद्धतीने बोधिसत्वाला तो त्याची जाणीव करून देतो. हे उत्तम आचार करणार आहे, अशा पद्धतीने तो पालन करणार आहे, तो आपल्या सापाच्या बाबतीत बोलतो. ओके. कारण तर त्याला त्याचा अनुभव आहे, त्याला तो नेहमी तशा पद्धतीचे खेळ खेळवतो आणि त्याला तो कधीही तशा पद्धतीने त्याला दंश केला नाही किंवा त्याला हानी पोहोचवली नाही, त्यामुळे तो तशा पद्धतीने तो भाष्य करतो. त दिसो दुस्सिलो न होती. तर असा कोणीही दुस्शील शीलरित असू शकत नाही. ओके. आणि त्वंग पण अत्तनो, तू मात्र स्वतःच्या दुःशीलताय अनाचारेन म्हणजे तुझ्या स्वतःच्या दुःशीलामुळे
आणि अनाचारेण म्हणजे अनाचारीपणामुळे राजकुटुंब विलुंपक चोरोती, तो राजपरिवाराची जी काही संपत्ती जी आहे ती लुटणारा चोर ठरला आहेस. ओके, तर असं म्हणून तुला बांधून नेत आहेत, अशा पद्धतीने तो गारुडी बोधिसत्वाला म्हणतो. ओके, सो चिंतेसी सप्पापी ताव अडंसंता अविहे ठेंता शीलवंतो इति. तर त्याने विचार केला की जरी साप कुणालाही न दुखवता कुणालाही त्रास न देता शीलवंतो इति, तर काय तो शीलवान असे तो हे मिळू शकतो, राईट, नाव मिळू शकतो, नामंग लभंती. तर की मग पण मनुष्या भूता, की तर मग मनुष्याने किती अधिक शीत पाळली पाहिजेत, राईट, अशा पद्धतीने बोधिसत्व विचार करतो. म्हणजे एक प्रकारची जी महत्वाची शिकवण जी आहे, म्हणजे जो प्राणी जो आहे तो जो गारुडी आहे त्याचं महत्व तो दर्शवल्यानंतर बोधिसत्व त्याची एक प्रकारची त्या प्राण्याबद्दलची जी भावना जी आहे ती समजून त्याच्याबद्दल त्याची जी एकंदरीत त्या प्राण्याबद्दल भावना व्यक्त करताना इथे ते सांगतात की कशा पद्धतीने एखादा प्राणी सुद्धा आपल्या शिलामुळं किंवा त्याला शिलवान असं ते नाव मिळू शकतो. ओके, तर आपण तर मनुष्य प्रज्ञा आपण विकसित करू शकतो, आपल्याला आपण त्या गोष्टी जाणू शकतो, राईट. तर आपण अशा पद्धतीचं शीलाचं पालन का नाही केलं पाहिजे. शील एव इमस्मिंग लोके उत्तमं नत्थी ततो उत्तरीतर ती. ओके, तर इथे काय म्हणतात की या जगात इमस्मिंग लोके, शील कसं आहे, श्रेष्ठ आहे, उत्तम आहे, त्याहून श्रेष्ठ असे काहीही नाही, नत्थी ततो उत्तरी तर इंती. ओके, अथ नंग नेत्वा रईयो दस्से सुंग, त्याला राजासमोर नेले आणि दाखवले. राजा किंग इदंग ताता इति पुच्छी, राजाने विचारले की हे काय आहे तात. ओके, राजा कुटुंब विलुंपको चोरो देवा इति, त्यावर लोक म्हणाले की हे राजा हे राजकुटुंब लुटणारा चोर आहे. ओके, ते नहिस राजानं करोथा इति, म्हणजे नेमकं मागच्या सारखं सेम राजाने सुद्धा आपल्या सैन्यांना राजदंड जो आहे किंवा राजाचा जो काही अधिकार जो आहे एखाद्या गुन्हेगाराला दंड करण्यासाठीचा, तर तो द्या असं म्हणून इथे ते म्हणतात करोता इति. ओके, तर ब्राह्मणो ना अहं महाराज चोरो इति आह, तर इथे ब्राह्मण म्हणतो, बोधिसत्व जो आहे तो म्हणतो की हे राजा मी काही चोर नाही आहे. ओके, चोरो इति आह ना अहं महाराज, की मी काय नाहीये, चोर नाही आहे. तर इथे सेम मागच्या ब्राह्मणासारखं प्रसंग आपल्याला इथे बघायला मिळतो. ओके, आणि इथे महत्वाचं आपल्याला बघायला मिळतं की ज्या पद्धतीने मी आधीच सांगितलं की कशा पद्धतीने हे जे जातक आहे पचुपन्न वत्तू आणि अतित वत्तू मध्ये एकच कॅरेक्टर नाहीये, तर दुसऱ्या म्हणजे स्वतःबद्दल बुद्ध सांगत आहेत किंवा इतर पंडिता बाबतीतही अशा पद्धतीचं काय झालेलं आहे व्यवहार, त्यांनी तशा पद्धतीची विमर्शा केलेली आहे आपल्या पूर्वीच्या आयुष्यामध्ये शीलाच्या बाबतीत. ओके, तर त्यामुळे हे एक महत्वाचं इथे बघायला मिळतं की हा जो काही ब्राह्मण होता तो ब्राह्मण ह्या आयुष्यामध्ये बुद्धांच्या हयातीमध्ये बुद्धांचा धम्म ऐकून तो अर्हत्व पद प्राप्त करतो. ओके, तर त्यामुळे आपल्याला ही कथा जी आहे ती बोधिसत्वाच्या निगडीत नाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. ओके, तर इथे आपल्याला जो विषारी जो साप जो आहे त्या सापाच्या बाबतीत आपल्याला सापाचं उदाहरण देऊन आपल्याला इथे जी बाब किंवा जे धम्म आपल्याला समजून घेता येतो आहे, तशाच पद्धतीने आपल्याला जातकाच्या विविध अशा वेगवेगळ्या प्राण्यांचा आधार घेऊन आपल्याला धम्म शिकायला मिळतो. ओके, तर त्यानंतर अथ कस्मा कहापणे अग्गहेसी इति च उत्ते
पुरीमन एनेव सब्बं आरोचेन्तो स्वाहं इमिना कारणेन इमस्मिन् लोके शील एव उत्तमं शीलं पामोक्षन्ति सन्निठानं गतो इति. ओके, तर इथे राजाने विचारलं की मग तू सुवर्ण मुद्रा का घेतल्यास, कापणे अग्रहेसी ती. तर तेव्हा ब्राह्मणाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्व पुरीमन एनेव सब्बं आरोचेन्तो, पूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्व कारण जे आहे ते स्पष्ट केलं. ओके, स्वाहं आणि सांगितलं की या कारणास्तव इमिना कारणेनं इमस्मिन लोके, म्हणजे असं या कारणामुळं, म्हणजे पूर्वीची जी काही त्या ब्राह्मणामध्ये 55 वस्तूमधल्या ब्राह्मणांची जी कथा आहे तर त्यामुळे इथे ते पुन्हा रिपीट झालेलं नाहीये. तर हे कारण आहे या कारणामुळं, म्हणून इथे आपल्याला पुढे सांगितलं की इमस्मिन लोके शीलमेव उत्तमं, या जगात शीलच सर्वश्रेष्ठ आहे. शील हेच प्रमुख किंवा मुख्य साधन आहे. आणि ह्याच काय म्हणू सन्निठानं गतो इति वत्वा, की मी ह्याच निष्कर्षावरती मी पोहोचलो आहे असं हे अजून म्हणजे तशा पद्धतीने तो बोलून तिठ्ठतु ताव इदं असी विसोपी ताव अडंसंतो अविहे ठेंतो शीलवा इति. ओके, तर हे अजून थांबू दे. विषारी साप सुद्धा जोपर्यंत तो दंश करत नाही, कुणालाही इजा करत नाही, अशा पद्धतीचं जे शीलवान असं त्यांना समजलं जातं. राईट, असं त्या विषारी सापाच्या बाबतीत हे केलेलं आहे की बाबा एखाद्या सापाच्या बाबतीत सुद्धा अशा पद्धतीने त्याला नाव किंवा तशा आदराने त्याला बघितलं गेलं त्या याच्याकडून, कोणाकडून, जो सफेर काय म्हणून त्याला सापाला जो गारुडी होता त्याच्याकडून. तर त्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने तो इजा करत नाही, तो दंश करत नाही आणि तो एक प्रकारचा तो शीलवान आहे असं त्याला संबोधलं गेलं. तर याच कारणाने इमिनापी कारणेनं शीलमेव उत्तम शीलं पवरंती. ओके, शीलं म्हणेन इमं गातामाह. तर याच कारणाने शील जे आहे ते कसं सर्वश्रेष्ठ आहे. शीलाचे मोठे पण बुद्ध इथे म्हणजे सांगतात आणि बोधिसत्व इथे सांगतात. ओके, आणि शीलं म्हणेन इमं गातामाह. ओके, की हे राजाला उद्देशून राजाला धर्मोपदेश करण्याचा हा भाग म्हणून पुढील गाथा आपल्याला बघायला मिळते. ओके, शीलं कीरेव कल्याणं शीलं लोके अनुत्तरं पस्स घोर विसो नागो शीलवाती न हयेती इति. ओके, शील कसं आहे, शील हेच खरं सौंदर्य आहे. ओके, आणि एक प्रकारचं म्हणजे जी नैतिकता म्हणतो आपण तेच कसं खरोखर कल्याणक आहे, म्हणजे कल्याणकारी आहे, हे आपल्याला याच्यामधून या गाथेमधून बघायला मिळतं. शीलं लोके अनुत्तरं, शील कसं आहे, अनुत्तर आहे. शील हा जगातील सर्वश्रेष्ठ आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे बघायला मिळतं की जगात शीलासारखी सर्वोत्तम दुसरी गोष्ट नाही, ह्या अर्थाने आपण याला बघू. पस्स घोर विसो नागो, म्हणजे पहा की प्रचंड विष असलेला नाग सुद्धा शीलवाती न हयती इति, म्हणजे काय तर शिलामुळे मारला जात नाही. ओके, म्हणजे पस्स घोर विसो नाग म्हणजे भयंकर विष असलेला साप सुद्धा, म्हणजे जर कोणालाही इजा करत नसेल, राईट, तर तो कसा ठरतो, शीलवान ठरतो किंवा तो ओळखला जातो, त्याला मारल्या जात नाही. अशा पद्धतीने नागाचा आधार घेऊन राजाला हा धर्मोपदेश ते करतात असं आपल्याला इथे बघायला मिळतं. आणि शीलाचं जे महत्व जे आहे, नैतिकतेचं जे महत्व जे आहे ते ह्या नागाच्या आधाराने कशा पद्धतीने राजाला शीलाचं जे महत्व आहे ते मानवी जीवनामध्ये किती महत्वाचं आहे, नाही का. कंपॅरेटिव्ह प्राणी आणि मनुष्य असं आपल्याला दोन्ही अंगाने इथे बघता येतं की मनुष्य आणि प्राण्यांमध्ये फरक आहे. आणि तो फरक खूप इनडेप्थ असं आपल्याला पाली साहित्यामध्ये जेव्हा आपल्याला सेग्रिगेट करता येतं प्रत्येक
अबोर्डचं, राईट. तर त्यावेळेस आपल्याला मनुष्य योनी जी आहे, मनुष्य लोक जे आहे, किती महत्वाचं आहे. आणि ह्या मनुष्य लाईफमध्ये नाही का, आयुष्यामध्ये सील किती महत्वाचं आहे आणि ते महत्वाचं असून त्याच्यावरती चालणं किती महत्वाचं आहे आणि ते कसं कल्याण करणार आहे हे त्याचं महत्व राजाला ह्या पद्धतीने बोधिसत्व सांगताना आपल्याला बघायला मिळतं. ओके, तर हे ह्या शिलाचा जो ही जी गाथा जी आहे, ही गाथा एक प्रकारे पूर्ण या जातकाचा जो सार जो आहे तो सार म्हणून आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि यामधून आपल्याला आपण ज्या पद्धतीने सुरुवातीला विविध शिलाच्या ज्या गाथा बघितल्या होत्या, तर त्या गाथाच्याच अनुषंगाने ह्या सुद्धा गाथा आपल्याला बघता येतात. आणि त्या गाथेच्या माध्यमातून आपल्याला शिलामध्ये प्रतिष्ठित होता येतं. आणि शिलामध्ये प्रतिष्ठित झाल्यानंतर नाही का, साधनेनंतर प्रज्ञानंतर निर्वाणाचा मार्ग जो आहे तो आपल्याला ओपन होतो. हेच या गाथेमधून आपल्याला बघायला मिळतं. ओके, नेक्स्ट मॅम. तत्थशीलं कीरेवाती काय वाचा चित्तेहि अवितक्क संखातं आचारशील एव किराती अनुत्सव वसेन वदती. आता इथे आपल्याला त्याचं व्याकरण बघायला मिळतं नाही का. तर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की शीलं कीरेवाती, जे इथे नैतिकता जी आहे, चरित्र जे आहे, जे सद्गुण जे आहे ते काय होतं, त्याचा अर्थ अशा पद्धतीने समजला पाहिजे असं म्हटलेलं आहे की शीलं कीरेवाती म्हणजे नैतिकता, चरित्र जे आहे, सद्गुण जे आहे ते निश्चितच जे कसं आहे की काया वाचा चित्तही, म्हणजे शरीराने, वाणीने आणि मनाने कोणत्याही मर्यादेचं काय होत नाही, उल्लंघन न करणार. ओके, ह्या अर्थाने याला समजलं पाहिजे. अवितिक्क संखातं म्हणजे शुद्ध आचारशीलमेव, म्हणजे अशा पद्धतीने शुद्ध आचार जे संहिता आहे जे आहे असलेलं, अशा पद्धतीने वाणीने, कायेने आणि मनाने याचं उल्लंघन जे आहे, त्याचं मर्यादा जी आहे ते आपण काय केलं पाहिजे, जाणलं पाहिजे. या अर्थाने हे समजलं पाहिजे की राती अनुत्सव वसेन वदती. ओके, तर हे अशा पद्धती म्हटलं गेलेलं आहे की ऐकलेल्या परंपरेतून आलेल्या शिकवणीच्या आधारे अनुत्सव वसेन म्हणजे काय, तर जे अनुत्सव म्हणजे काय, तर ऐकलेलं नाही, तर पूर्वी ज्या पद्धतीने परंपरागत बोधिसत्वाने ज्या पद्धतीने शिलाची प्रॅक्टिस केलेली आहे, पूर्वीच्या पंडितांनी ज्या पद्धतीने शिलाला महत्व दिलेलं आहे, अशा पद्धतीच्या परंपरागत म्हणजे काय, तर पूर्ण म्हणजे एकंदरीत ह्या शब्दामध्ये आपल्याला बुद्धांची परंपरा आली, शिलाची परंपरा आली. ह्या अर्थाने इथे आपल्याला ह्या शब्दाचा अर्थ समजला पाहिजे असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, तर अत्यंत म्हणजे कल्याणंती सुंदर तरंग म्हणजे अत्यंत सुंदर असं किंवा शोभिवंत असं अनुत्तरंती जेठ्ठकं म्हणजे श्रेष्ठ, अनुत्तर जेठ्ठकं म्हणजे ज्येष्ठ, मोठं, सब गुणदायकं सर्व गुण जे काय संपादन केलेलं नाही का, प्रदान करणारं. पස්සती अत्तना दिठ्ठ कारणं अभिमुखं करंतो कथेती. तर पाहतो काय, कसं पाहतो, अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने सुंदर आहे, शोभिवंत आहे, श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे आणि सर्व गुणाला काय करणार आहे, प्रदान करणार आहे, अशा पद्धतीने या दृष्टीने पाहतो. प्रत्यक्ष पाहिलेली जी गोष्ट आहे स्वतः समोर आणून दाखवून अभिमुखम करून तो सांगतो, स्पष्ट करतो. या अर्थाने याला समजलं पाहिजे. शीलवाती शीलवान न हयेती घोर विसोपी समानो अडंसन अवियेठेन मत्तकेन शीलवाती पससंग लभती. तर मारला जात नाही, न हयेती. ओके, घोर विसे सोपी म्हणजे काय, तर भयंकर असा विष असलेला साप. ओके, समप्रवृत्ती असलेला, समान
प्रवृत्ती असलेला, अडंसन अविठेन मत्तकेन म्हणजे काय तर दंश करणे, कोणालाही त्रास न देण्याच्या वृत्तीमुळे शीलवती म्हणजे शीलवान, पसंसंग म्हणजे स्तुती मिळते ह्या अर्थाने लभती. ओके. न हयती न वियती म्हणजे त्याला त्रास होत नाही, तो मारला जात नाही, ना त्याला त्रास होत नाही या अर्थाने. इमिनापी कारणेन शील एव उत्तमंती म्हणजे याच कारणामुळे शील कसं आहे, श्रेष्ठ आहे ह्या अर्थाने आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे साप जे आहे तो कसा विषारी असतो, पण जर तो चावला नाही तर तो कसा नैतिक तेनी त्याला समजलं जातं. म्हणजे इथे आपल्याला शीलाचा आणि सापाचा संबंध असा जोडला गेला आहे की तो चावला नाही तर तो त्यांनी नैतिकता पाळली, आणि त्याच्याकडे विष असून सुद्धा तो चावला नाही, तर अशा पद्धतीने नैतिकतेचं उदाहरण म्हणून एक प्रकारचं त्याचा संबंध लावून इथे आपल्याला शील समजून घेता येतं. म्हणजे एक प्रकारचं कोणतंही जे गुण आहे जे नैतिकतेशिवाय एक प्रकारचं ते कसं टिकत नाही, नाही का. म्हणजे तुमच्याकडे किती गुण असू देत, तुम्ही कुठल्या उच्च जातीमध्ये जन्माला आलेला आहात, की तुम्ही खूप मोठे वेगवेगळे सिप्प म्हणजे तुमच्याकडे गुण आहे, स्किल आहे, राईट, किंवा तुम्ही खूप अशा उच्चभ्र एरियामध्ये राहता वगैरे वगैरे, तर ते सगळं काय करतं, नैतिकतेशिवाय ते काय करतं, ते ह्या सगळ्या गोष्टी टिकत नाही नैतिकतेच्या पुढे. या अर्थाने इथे आपल्याला शीलाचं जे महत्व आहे ते आपल्याला समजून येतं. म्हणजे असं आपण म्हणतो की जो व्यक्ती नैतिकतेवरती किंवा सदाचारावरती विश्वास ठेवतो तो खऱ्या अर्थाने काय करतो, आपल्या जीवनामध्ये सुख आणतो किंवा तो सुरक्षित होऊ शकतो, आणि तो निरंतर तो कल्याणाच्या मार्गावर तो काय होतो, अग्रेसर होतो या अर्थाने. नेक्स्ट मॅम. एव बोधिसत्व इमाय गाथाय रय्यो धम्मं देसेत्वा कामे पहाय इसी पबज्जित्वा हिमवंतं पविसित्वा पंच अभिज्ञा अट्ट समापत्तियो निब्बतेत्वा ब्रह्मलोकपरायणो अहोसी. ह्या सगळ्या धर्माचा उपदेश केल्यानंतर बोधिसत्वाने या गाथेच्या माध्यमातून राजाला एक प्रकारचा धम्म उपदेश दिला, धर्मदेशना दिली, आणि सुखाचा एक प्रकारचा जो भौतिक सुख आहे, कामे पहाय म्हणजे जी भौतिक सुख आहे, जे विषय भोगाच्या जे काही सगळ्या माध्यम आहेत त्याचा त्यांनी काय केला, त्याग केला. आणि इसी पबजन म्हणजे त्यांनी जे संन्यासी जीवनाचं त्यांनी प्रवज्जा घेतली, आणि प्रवज्जा घेऊन पबज्जिता हिमवंतं पवसित, प्रवज्जा घेऊन तो काय केला, हिमालयात जाऊन प्रवेश करून काय केलं, पंच अभिज्ञा आणि 8 समापत्ती ध्यान त्यांनी काय केले, प्राप्त केले, आणि सरते शेवटी ब्रह्मलोकामध्ये काय केलं, त्यांनी परायण केलं, म्हणजे काय तर त्यांनी जन्म घेतला. ओके. अशा पद्धतीने बोधिसत्वानी ह्या राजाला धर्मोपदेश करताना आणि स्वतःला धर्मामध्ये प्रतिष्ठित करून त्यांनी ऋषी प्रवज्जा घेतात, आणि ते हिमालयामध्ये जाऊन, ज्याप्रमाणे आपण बघतो की निदान कथेमध्ये आपल्याला सुमेध तापसांच्या बाबतीत कशा पद्धतीने त्यांनी काय म्हणू त्याला, वैराग्य एवढं एस्टॅब्लिश केलं आपल्या जीवनामध्ये, आणि शेवटी त्यांनी ऋषी प्रवज्जा घेतात आणि स्वतः साधनेमध्ये रत राहून पंच अभिज्ञा आणि 8 समापती ध्यानाची प्राप्ती करतात. जसं सुमेध तापस सुद्धा अशाच पद्धतीने त्यांना ह्या विद्या त्यांना प्राप्त होतात. तशाच ह्याही बोधिसत्वामध्ये आपल्याला हे गुण प्राप्त केलेल्याचे इथे बघायला मिळतात, आणि सत्य शेवटी ते ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न होतात. ओके. तर शीलाची जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस तुम्हाला शेवटी त्याच जीवनामध्ये अरहत्व पदाला सुद्धा प्राप्त करू शकतो. हाही एक भाग आपल्याला आधीच्या पचुपन्न वस्तूच्या ब्राह्मणाच्या निमित्ताने त्याचं फल आपल्याला बघायला मिळतं,
आणि बोधिसत्वाचं फळ जे आहे म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी तसाच विमर्शा केली आणि विमर्शा करून राजांना धर्मोपदेश केला आणि त्या धर्मोपदेशानंतर ते स्वतः ऋषी प्रवज्या घेतात आणि अभिज्ञा प्राप्त करतात स्पेशल. ओके, ज्या बुद्धांना जसं श अभिज्ञा प्राप्त असतात तसे ह्या पंच अभिज्ञा प्राप्त झाल्याचं आपल्याला इथे बघायला मिळतं. आणि 8 जे समापती ध्यान जे आहे, जे ब्रह्मविहाराच्या ज्या 4 भावना आणि 4 अरूप भावनाचा जो अभ्यास ते करतात आणि त्या ब्रह्मविहाराच्या 4 साधनेमुळेच ते ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न झाल्याचं आपल्याला इथे बघायला मिळतं. तर त्यामुळे या दोन्ही 55 आणि अतीतवत्तूमध्ये एकीकडे एकाच जीवनामध्ये अरहत्व पद प्राप्त केल्याचं बघायला मिळतं आणि या बोधिसत्वाच्या लाईफमध्ये आपल्याला ब्रह्मलोक म्हणजे देवलोकाला शिलामध्ये प्रतिष्ठित झाल्यामुळं आपलं स्वतःला ब्रह्मलोकामध्ये ते जन्म घेतात. तर इथे आपलं हे जातक संपतं आणि जातकामध्ये इथे सत्ता इमंग धम्मदेसन अहरित्वा जातकं समाधानेसी तदा राजा आनंदो अहोसी राजपरिसा बुद्धपरिसा पुरोहितोपन अहमेव अहोसी. ते इथे जातक संपल्यानंतर बुद्ध नेहमीप्रमाणे जातकामध्ये जातक संपल्यानंतर जातकाचं जे समाधान सांगताना ते म्हणतात की त्यावेळेसचा जो राजा होता ब्रह्मदत्त, तो राजा आनंद होता आणि राजपरिसा जी होती त्यावेळेसची म्हणजे राजाची जी काही परिषद जी होती ती आजची बुद्ध परिषद आहे असं ते रिलेट करतात. आणि पुरोहित जे होते ते मात्र मीच होतो, नाही का. अशा पद्धतीने जातकाचं इथे हे शेवट आपल्याला बघायला मिळतो की कशा पद्धतीने समुदानामध्ये स्वतःला ते रिलेट करतात, आनंदाला रिलेट करतात, पुरोहिताला रिलेट करतात, राज परिसा आणि बुद्ध परिसा असं कंपॅरेटिव्हली इथे आपल्याला त्याची माहिती आपल्याला उपलब्ध करून देतात. तर त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात. ओके, तर आपल्याला फक्त ह्या जातकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं की फक्त शब्दांनी किंवा बोलून पंचशील आपल्या जीवनामध्ये येत नाही, तर ती कृतीनेच किंवा नैतिकतेनेच ते आपल्याला ते शील जे आहे ते टिकवता येतं. आणि जीवनामध्ये अशाच पद्धतीने आपण शीलाची जी चाचपणी जी आहे ती करण्याचं एक तंत्र म्हणून ते पूर्वी सुद्धा कसे करत होते त्याची महती म्हणून त्याची माहिती आपल्याला इथे बघायला मिळते. आणि त्यामुळे आपल्यालाही एक प्रकारची शिकवण या माध्यमातून आपल्याला मिळते की आपण ज्या पद्धतीने आपण शील घेत असतो तर शीलाचं जे महत्व जे आहे त्याचा जो सिरियसनेस जो आहे तो सिरियसनेस या जातकाच्या माध्यमातून आपल्याला कळतो असं आपल्याला बघायला मिळतं. तर त्यामुळे आपणही शीलामध्ये प्रतिष्ठित होताना त्याची चाचपणी केली पाहिजे, त्याचे मापदंड आपण स्वतःच डिझाईन केले पाहिजेत. आपापल्या चर्येनुसार आपल्याला ज्या पद्धतीने शीलाचं जे महत्व आपण बुद्धांच्या टीचिंग्स मधून समजून घेतो तर ती टीचिंग समजून घेत असताना चाचपणी करणं किती महत्वाचं आहे आणि अनुभवावरती ते ज्या पद्धतीने बोधिसत्वानी आणि त्या ब्राह्मणांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःला धोक्यामध्ये ढकलून त्याची चाचपणी केल्याचे हे उदाहरण आहेत. ओके, तर अशा काय म्हणू उदाहरणावरनं आपल्याला सुद्धा आपल्या ऐन मोक्याच्या वेळेस ऐन प्रसंग जो आपल्याला उघड पाडण्याचा कधी कधी प्रसंग येऊ शकतो तर त्याही वेळेस ठामपणे आपण आपल्या सत्यावरती आपल्या शीलावरती जर आपण ठाम असू तर आपलं शीलामध्ये प्रतिष्ठित होण्याचं ते मापदंड ठरू शकेल. असं हे जातक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की कशा पद्धतीने फलप्राप्ती होते, नाही का. अरहत्व पद प्राप्त होतं, देवलोक प्राप्त होतं. असं हे शील आहे ज्या शीलामुळे आपल्याला विविध अशा फलाची सुखाची अनुभूती मिळू शकते. असं हे शील आहे. आणि या शीलामध्ये प्रतिष्ठित होण्यासाठी
बोधिसत्व राजाला सुद्धा उपदेश करतात. ओके, तर धर्माची शिकवण त्यांनी दिल्यानंतर स्वतःही ते संन्यास घेऊन तपश्चर्या करतात आणि ह्या सगळ्या ज्या उच्च प्रकारच्या ज्या काही अनुभूती आहेत, पंचाभिज्ञासारख्या किंवा 8 समापती ध्यानाच्या ज्या आहेत, त्या प्रॅक्टिसेस ते करताना आपल्याला बघायला मिळतात. ओके, तर अशा पद्धतीने हे जातक आपल्याला इथे आपण समजून घेतलेलं आहे. याच्यामध्ये निष्कर्ष हाच आपल्याला निघतो की सील कसं श्रेष्ठ आहे आणि सील हे आपल्याला कसं सर्वोच्च आध्यात्मिक ची जी काही साधना जी आहे त्या साधनेकडे कसं ते घेऊन जातं. सील कशी म्हणजे सील मर्यादा नाही तर आत्मविकासाचं काय साधन आहे असं आपल्याला बघता येतं. सील विमंसक जातक सांगते की नैतिक शुद्धतेची नेहमी परीक्षा होते, पण जो त्याला टिकून राहतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त आणि सन्माननीय असतो. असं हे याचा ह्या जातकाचं जे काय म्हणू त्याला निष्कर्ष जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो. ओके, तर याच जातकामध्ये नाही का अजून काही गाथा आपल्याला बघायला मिळतात, त्या या जातकामध्ये आपल्याला बघायला नाही मिळाल्या. तर याच्यात अजून एक गाथा मी तुम्हाला वाचून दाखवतो की सोहंग सीलं समाधिसं लोके अनुमतं शिवं आर्य उत्ती समाचारो येन उच्चती सीलवा. म्हणजे काय तर मी हे शील जे आहे अंगीकारेन जे जगात आदरणीय आणि मंगल मानले जाते तेच शील आहे जे आर्य पद्धतीनुसार आचरण करणाऱ्या व्यक्तीला शीलवान म्हणून ओळख मिळवून देते. ओके, अजून आहे की ज्ञातीनंच पियो होती मित्तेसूच विरोचती कायस्स भेदा सुगतिं उपपज्जती सीलवा. तर इथे शीलयुक्त माणूस आपल्या कुटुंबियांना प्रिय होतो, मित्रांमध्ये चमकतो नाही का, त्याचा आदर मित्र करतात. शरीराचा अंत झाल्यानंतर त्याला उत्तम गती जी आहे, जशी ब्राह्मणाला अर्हत्वाची गती झाली, निवारण प्राप्त केलं आणि बोधिसत्वाला सुगती प्राप्त झाली म्हणजे ब्रह्मलोकामध्ये ते प्राप्त झाले. तर ह्या बुद्धांनी जे उपदेश दिलेल्या या गाथेच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या ज्या काही शीलाच्या बाबतीत ज्या काही माहिती उपलब्ध होतात, पूर्ण त्रिपिटकभर विविध असे, मग दिगनिकाय असो, अंगुत्तर निकाय असो किंवा इव्हन अभिधम्म पिटक असो, विनय असो, या सगळीकडे प्रचूर मात्रामध्ये आपल्याला शीलाचं महत्व बुद्धांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. आणि शील हेच धर्माची पायरी आहे, पहिली पायरी आहे. त्यामुळे त्याचं जे काही महत्व जे आहे ते खूप अनन्यसाधारण आहे. आणि आपण सर्व धम्म उपासक आपण नेहमी एकत्र येऊन धम्म चर्चा करत असतो. तर त्यामुळे ह्या जातकाचा आधार घेऊन, याचा अवलंबन घेऊन आपणही आपल्या जीवनामध्ये मंगल साधण्याचं हे अवलंबन ठरवू. एवढं बोलून मी इथे थांबतो. कोणाचे प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. हो सर, साधू 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 सर खूपच छानरित्या तुम्ही आजच्या शीलाबद्दल खूप खूप सुंदर संदर्भ दिले. किती गाथा तुम्ही सांगितल्या. शेवटची गाथा तर अगदीच छान होती. ज्ञाती मंच पियो होती, ती खूपच सुंदर गाथा आहे. सर हे कशातून तुम्ही रेफरन्स घेतला तो सर? हे याच शील विमंसक याच्यामध्ये आपल्याला ही उपलब्ध होते. ह्या जातकामध्ये आपल्याला ते बघायला मिळत नाही, पण या अट्टकथेमध्ये याची आपल्याला माहिती मिळते. ओके, तर त्याची याच्यामध्ये तुम्हाला मी ती लिंक हे करतो त्याची पाठवतो. ओके, या खूपच सुंदर सर. पण हे मज्जिद निकायामध्ये एक आकांक्षेय सुत्त पण आहे, ते पण ह्याच संदर्भामध्ये मी बघत होती. शीला संदर्भातच आहे तेही, सदाचार, आणि तेही खूप सुंदर सुत्त आहे. उपासकांनी तेही रेफर करावे. खूप छान सुत्त आहे ते देखील. धन्यवाद सर. आपल्यामध्ये आता आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर उपस्थित आहेत, तर त्यांना मी नम्र विनंती करते की त्यांना काही ऍड करायचं असेल या अनुषंगाने तर ते नक्की ऍड करा. थँक्यू. ऍक्च्युली आजचं जे जातक होतं
आजचं जातक जे होतं ते शिलावर होतं. आणि संदीप सरांनी खूप खूप छान ते सांगितलेलं आहे आणि त्याची सविस्तर व्याख्या किंवा त्याचं महत्व किंवा ती कथा आणि अतीत कथा त्यांनी सविस्तर सांगितलेली आहे आणि ती मुद्दाम त्यांना दिलेला आहे, कारण ते अधिक चांगल्या तऱ्हेनं ते सांगू शकले असते आणि त्यांनी ते सांगितलेलं आहे, त्यामुळे त्यांचं अभिनंदन. आणि आपण जे म्हणजे धम्मपदाचे जे काही म्हणजे एपिसोड चालवलेले किंवा आता जातकाचे जे लेक्चर्स चालू आहे, तर त्यात अनेक अनेक विषयाची म्हणजे अनेक विषय हाताळले जातात त्या अट्टकथेमुळे. जसं की आज जे आहे ते शिलाचा विषय हाताळला गेलेला आहे आणि शील कसा बेस आहे. आणि म्हणजे जातीपेक्षा म्हणजे त्या ब्राह्मणाला असं वाटतं की मला हा राजा माझ्या गोत्रामुळे माझ्या जातीमुळे मला श्रेष्ठ मानतो का माझ्या शिलामुळे मानतो. सरळ सरळ भेद केलेला आहे इथे की माझं गोत्र श्रेष्ठ की माझं शील श्रेष्ठ. आणि त्या दृष्टिकोनातून इथं बघायला पाहिजे की म्हणजे बुद्धाने तर ब्राह्मण वर्गामध्ये, पंडित वर्गामध्ये किंवा बाल वर्गामध्ये अशा अनेक व्याख्या करून म्हणजे चांगलं काय, योग्य काय, चांगली व्यक्ती कोणती, वाईट व्यक्ती कोणती, ते सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. त्याच्यावर आपली चर्चा पण झालेली आहे. आणि सरळ सरळ भेद आपल्याला इथे दिसतो की गोत्र किंवा तुमची जात महत्वाची नसते, तुमची वर्तणूक महत्वाची असते. तुम्ही किती शीलवान आहे त्याला महत्व आहे. आणि त्या ब्राह्मणाला ते म्हणजे एक शंका आलेली आहे त्याला, कारण त्यावेळेस ब्राह्मणाला जो काही मान मिळायचा किंवा त्यांना जो अति अभिमान होता, असे अनेक आपल्याला दिघनिकामध्ये किंवा अनेक सुत्ता गाथामधून आपल्याला दिसलेलं आहे की ब्राह्मण स्वतःला कसे श्रेष्ठ समजायचे ते. आणि तो गोत्राचा अभिमान त्यांना असल्यामुळे, जातीचा अभिमान असल्यामुळे ते बुद्धांना किती म्हणजे दुय्यम समजायचे आणि त्याचे अनेक वादविवाद संवाद आपल्याला अनेक सुत्तामधून, स्पेशली दिघनिकामधून आपल्याला कळतात. तर त्यावेळेसची परिस्थिती कशी होती, म्हणजे हा जो ब्राह्मण शीलवान आहे तरी त्याला शंका आहे, म्हणजे तो चांगलाच आहे पण तरी त्याला शंका आलेली आहे. एवढा जातीचा अभिमान म्हणजे त्यांच्या रक्तात असा घुसलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून त्याला स्वतःचीच परीक्षा घ्यायची असते की श्रेष्ठ कोण आहे, माझं गोत्र की माझं शील. आणि त्यात नंतर सरांनी जे सांगितलेलं आहे, संदीप सरांनी, की राजा तर त्याला फाशीची शिक्षा देण्यापर्यंत त्याने जो गुन्हा केलेला आहे त्याला त्याची जात न बघता, त्याचं शील न बघता, कारण शील भंग केलेला आहे त्यामुळे शील उरलेलं नाही है ना, अतिन्नदाना केलेला आहे म्हणून त्याला शिक्षा होणं भाग आहे. आणि गोत्र त्याचा किती श्रेष्ठ असो गोत्राचा, ते तर राजा काही त्याला मानत नाहीये म्हणून त्याला फाशीची किंवा मृत्यूदंडाची जी शिक्षा दिलेली आहे ते फार महत्वाचा विषय आहे. म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती कशी होती ते आपल्याला दिसून येत आहे. आणि नंतर त्याने राजाला सत्य परिस्थिती सांगितली आणि नंतर मग तो प्रवचित झाला, नंतर अरहंत झाला. आणि मग बुद्धाकडे हे प्रकरण गेल्यावर बुद्धाने सांगितलं की पंडित लोक जे आहेत ते शिलाचाच शील पुष्ट करतात, शिलाचं जास्त संवर्धन करतात. आणि पंडित लोक जेव्हा असे करतात तर त्यांनी आपली अतीत कथा सांगितलेली आहे, जी संदीप सरांना सांगितलेली आहे की पूर्वी जो पुरोहित होता राजाचा, त्याने सुद्धा असं आपलं शील पारखलेलं आहे आणि राजाने त्याला म्हणजे प्रवचित होण्याची मुभा दिलेली आहे. इथे पण हा जो ब्राह्मण जो होता याने पण म्हणजे याला शिक्षा दिलेली आहे ना, मृत्यूदंड दिलेला आहे. पण जेव्हा त्यानं सत्य परिस्थिती सांगितली की मला फक्त परीक्षा घ्यायची होती की हे कशासाठी, तर राजाने त्याला मुक्त केला. फार मोठी घटना आहे बरं. एकदा राजाने दिलेली जो आदेश आहे तो माग घेण्यासाठी किती म्हणजे मोठं कारण पाहिजे किंवा सपोर्टिंग हे पाहिजे, तर आधार पाहिजे म्हणजे आपण त्याला असं. तर त्या राजाने त्याला प्रवचित होण्याची परवानगी दिली आणि तो शीलवानच असल्यामुळे तो फारच लवकर अरहंत झालेला आहे, आपल्याला ते दिसून येत आहे. आणि इथे आपल्याला हे पण दिसतं की बोधिसत्व पुरोहित असताना त्यांनी सुद्धा हा प्रयोग केलेला आहे आणि शिलाची परीक्षा घेतलेली आहे. आणि नंतर म्हणजे आपण याच्यावर चर्चा झालेली आहे की बुद्ध आणि बोधिसत्वामध्ये फरक काय आहे, म्हणजे ध्यानामध्ये किंवा
अत्युच्च पद मिळण्यासाठी आपण इथे कसं म्हणतो बुद्ध असताना की निब्बाणं परम सुखम असं जे म्हणतो, निब्बाण हे सगळ्यात परम सुख आहे किंवा श्रेष्ठ फळ आहे असं आपण म्हणू. तर बोधिसत्व असताना ते म्हणत नाहीये तसे, कारण निब्बाण हा शब्दच त्यांना माहिती नव्हता. त्यावेळी जो काही देवलोक त्यांना माहिती होता, जो उच्च दर्जाचा सर्वश्रेष्ठ दर्जाचा डेस्टिनेशन जे समजलं जायचं ते आपल्याला ते प्राप्त करत होते. आणि इथे आपल्याला दिसतंय की ते ब्रह्मलोकी गेले है ना. ब्रह्मविहाराची 4 ब्रह्मविहार जे आहेत त्याची भावना करून ते ब्रह्मलोकात गेले. तर बोधिसत्व अनेक वेळा ब्रह्म म्हणून जन्मलेले आहेत किंवा ब्रह्मलोकात जन्मलेले आहेत हे आपल्याला जातकाच्या शेवटच्या भागावरून बरेच वेळा आपल्याला कळतंय. आणि तोच महत्वाचा मुद्दा आहे की बुद्ध आणि बोधिसत्वामध्ये जो फरक आहे, बोधिसत्वाने नेहमीच अत्युच्च पद मिळण्याची भावना केलेली आहे आणि ते त्यांना मिळालेलं आहे. ते मनुष्य असो की प्राणी असो की पक्षी असो, कोणत्या योनीत ते असो, त्यांनी त्यावेळेस ज्या काही पारमिता पूर्ण करायच्या होत्या किंवा जे शिलाचरण करायचं होतं ते करून ते सर्वोच्च पदावर त्यावेळेस त्यांना माहीत असलेल्या तिथे ते गेलेले आहे. म्हणून हा एक भेद लक्षात ठेवायला पाहिजे की ब्रह्मलोकी गेले म्हणून बुद्ध झाल्यावर आपल्याला महाब्रह्मा भेटतो त्यांना, किंवा अनेक वेळा म्हणजे ब्रह्मसंयुक्त जे आहे याच्यात संयुक्ताने काय म्हटलं ब्रह्मसंयुक्त जे आहे त्यात आपल्याला दिसतं की बुद्ध आणि बुद्धांचा ब्रह्माचा अनेक संवाद असे झालेले आहे. ब्रह्माची किंवा महाब्रह्माची मिथ्यादृष्टी जी आहे म्हणजे चुकीचे जे गैरसमज आहे ते सुद्धा बुद्धांनी काढलेले आहेत. कारण त्यांचा आणि म्हणजे ते ब्रह्मलोकीत जन्मलेले होते आणि अशी कोणतीही योनी नव्हती जिथं बोधिसत्वाने संचार केलेला नाही, सुद्धावास देवलोक सोडून, ते 5 जे देवलोक आहेत सोडून, कारण तिथं फक्त अनागामी असतात, तिथून नवीन जन्म नसतो. तर आपल्याला हा भेद लक्षात यायला पाहिजे की ब्रह्मलोक काय आहे आणि बोधिसत्व कसे ब्रह्मलोकात जात होते किंवा देवलोकात म्हणजे तावतीस किंवा तुशीत किंवा जे कोणते देवलोक असतात तिथे गेलेले आहे. आणि शिलाचं महत्व तर सरांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, याच्या आधी पण झालेलं आहे की आपण म्हणतो ना शील समाधी पहिया. जर शील जर पुष्ट नसेल, स्ट्रॉंग नसेल तर डिस्ट्रॅक्शन खूप जास्त होतात. त्यामुळे समाधी किंवा तुमचे मन किंवा चित्त एकाग्र होत नाही. चित्त एकाग्र होत नाही झालं तर तुमची पहिया जागृत होऊ शकत नाही आणि तुम्हाला सत्याचं दर्शन होऊ शकत नाही. म्हणून शील जे आहेत पंचशील, अष्टशील किंवा दशशील त्याचं जर पालन केलं तर तुमचे जे डिस्ट्रॅक्शन आहे, जे तुमचं चित्ताला विचलित करणारे जे घटक आहे ते बाजूला होतात, शांत होतात आणि तुमचं चित्त एकाग्र होत आहे आणि तुम्हाला सत्याचा बोध होतो. म्हणून शील अत्यंत महत्वाचं आहे. आणि इथे या कथेमध्ये शीलाला महत्व देऊन हे पूर्वीचं पण जातक सांगितलेलं आहे. आणि शीलगंध म्हणजे सगळ्या गंधामध्ये, सगळ्या सुवासामध्ये सगळ्यात चांगला गंध कोणता आहे तो शीलगंध आहे. हे आपण धम्मपदामध्ये पण बघितलेलं आहे. सक्त म्हणजे एकदम भगवान बुद्धांना जेव्हा पोटदुखीचा त्रास होता किंवा त्यांना लूज मोशनचा त्रास झाला होता तेव्हा सक्क देवराजा स्वतः मनुष्य रूपात येऊन त्या बुद्धांची सेवा करत होते. आणि त्यातलं एक वाक्य असं आहे की म्हणजे देव लोकांना मनुष्य लोक म्हणजे खूप घाणेरडा आहे, म्हणजे मनुष्य लोकांच्या शरीराचा जो दुर्गंध आहे तो देव लोकांना म्हणजे सहन होत नाही. ठीक आहे, अशी परिस्थिती आहे. असे अनेक संदर्भ आहेत. जसे अनेक प्राणी जे असतात त्यांचा दुर्गंध आपल्याला सहन होत नाही ना, तसंच मनुष्याचा आपला एक बॉडी ऑर्डर जो असतो तेव्हा आपल्या शरीराचा जो गंध असतो ते वरचे जे लोक असतात त्यांना आवडत नाही. म्हणून जेव्हा बुद्ध आजारी असताना सक्क देवराजा त्यांची सेवा करायला आले तेव्हा बुद्धांनी त्यांना मुद्दाम विचारलं की तुम्ही का आलेले आहे, कारण तुमच्यासाठी तर मनुष्य लोक खूप घाणेरडा आहे. तेव्हा सक्क देवराजा म्हणतात की तुमचा शीलगंध जो आहे त्या गंधाने मी इकडे आकृष्ट झालेला आहे आणि मला बाकी जे दुर्गंध आहेत शरीराचे किंवा ते माझ्यासाठी काहीच नाही, ते शून्य आहेत. तुमच्या शीलाच्या गंधाने मी तुमच्याकडे आलेला आहे, तुमची सेवा करत आहे. तर शीलगंध जे आहे ना हा सगळ्यात श्रेष्ठ गंध म्हटला गेलेला आहे. आणि म्हणून शील 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 आपल्याकडे अनेक वेळा बुद्ध ते सांगत राहतात, शीलात प्रतिष्ठित व्हा, प्रतिस्थापित व्हा. तर ते असं. तर आजच्या या कथेला सरांनी खूप चांगला न्याय दिलेला आहे आणि खूप चांगल्या तऱ्हेनं ते समजावून सांगितलेलं आहे. आपल्या सगळ्यांना
म्हणजे तुम्ही सगळ्यांनी संधी बघा खुद्दगणे काय जातका अट्टका था. एवढं सांगून मी इथे थांबतो. याच्यावर अजून कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकतो. थँक्यू. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद सर. तुमच्या मार्गदर्शनातून काहीतरी नवीन आम्हाला मिळतच असते. आज पण नवीनच मिळालेलं. नलिनी मॅडमची आपण ज्या सर्व सुंदर सुंदर पीपीटी बघत असतो ते त्यांच्याचमुळे. नलिनी मॅडमचं खूप खूप धन्यवाद. तसेच मी धन्यवाद देते USA वैशाली गायधनी मॅडम आणि संजय गायधनी सर यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. धन्यवाद सर्व धम्मसागरच्या टीमचे, ज्याच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. मी सर्वांना विनंती करते की आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणी सोबत, कुटुंब आणि नातेवाईक आणि शक्य असल्यास तुमच्या सर्व इतर ग्रुपमध्ये शेअर करावा. ते सुद्धा या व्याख्यानाचा लाभ घेऊ शकतील आणि त्यांचे सर्वांचे जीवन सुखी होईल आणि मंगल हो. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती धम्मपालन गाथेने करूया. मी विनंती करते नलिनी मॅडम यांना की ते धम्मपालन गाथा म्हणतील. सब पापसकरणं कुशलस्य उपसंपदा सच्चित्तपरियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वर एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वर एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु.